शिरसाट सर यांच्यावर आपलं असलेलं प्रेम, आपल्याला ऐकायचं असलेलं लेक्चर, मार्गदर्शन यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. परत एकदा मी दिली व्यक्त करतो. आपण कार्यक्रमाकडे वळू, परंतु आपले काही वकील बंधू भगिनी उभे आहेत म्हणून थोडंसे 2 मिनिट कार्यक्रम चालू करू. आवर्जून सांगावं असं वाटतं, भारतातील आजच्या घडीला संविधान, कायदा या विषयावर एकही पुस्तक हातात न घेता प्रत्येक प्रोव्हिजन, प्रत्येक सेक्शन, प्रत्येक जजमेंट तोंडपाठ असणारं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रात खरं तर सरांच्या रूपामध्ये आम्हाला लाभलेलं आहे. सरांचं एक वाक्य आहे, प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळतं, कधी लवकर मिळतं, कधी उशिरा मिळतं. या वाक्याला मनात धरून हजारो विद्यार्थी आज जे प्रवास करतायत, त्या हजारो विद्यार्थ्यांचा दीपस्तंभ म्हणजे आदरणीय शिरसाट सर. तर तुम्ही बारच्या विनंतीला मान देऊन आज सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद, अभिनंदन. सरांचा आपल्याकडे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा परिचय करून देणं ही आपली जबाबदारी असते, परंतु मला असं वाटत नाही की सरांचा परिचय द्यावा किंवा करून द्यावा, परंतु ती माझी जबाबदारी आहे. नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामधल्या टाकी मानूर या छोट्याशा गावामधून एक शेतकऱ्याचा मुलगा पुण्यासारख्या शहरात येतो. INS लॉ कॉलेजमधून विद्यार्थी लॉ कंप्लीट करतो. प्रचंड मोठा खडतर प्रवास, 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिक्षण आपल्या तालुक्यात झालं. त्याच्यानंतर पुण्यासारख्या शहरामध्ये आल्याच्या नंतर INS लॉ कॉलेजमध्ये सरांनी 2004 मध्ये प्रवेश घेतला. शिक्षण चालू असताना गावाकडून आलेल्या मुलाची, का मी गावाकडचा असल्यामुळे आपल्याला माहिती आहे, गावाकडून आल्यानंतर इथं भले तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती घरची किती चांगली असली तर शहरात आल्याच्या नंतर आपल्याला कमी वाटतं. परिस्थिती जाणवती, चणचण जाणवती आर्थिक. त्या आर्थिक परिस्थिती झगडत असताना 3rd इयरला असताना सरांच्या कुटुंबियासमोर, सरांसमोर मोठा एक दत्त म्हणून एक संकट उभं राहिलं. सरांच्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला. त्या परिस्थितीमध्ये घराची आर्थिक रथ सर ओढत असताना सरांनी बी अवॉर्ड लॉ कॉलेजमध्ये मॅनेजमेंट सांभाळत आपलं शिक्षण पूर्ण केलं. शेतकऱ्याचा मुलगा आज हजारो न्यायाधीश घडवतोय. असा कुठला तालुका नाही, असा कुठला जिल्हा नाही जिथे सरांचं नाव नाही, तिथे सरांचा विद्यार्थी नाही, असा हा सरांचा परिचय आहे. तर मी यानंतर आमच्या अध्यक्षा ॲडव्होकेट कल्पना निकम मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आधी प्रास्ताविक करावं. नमस्कार. गेली 2 वर्षापासून दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की दर मंगळवारी विविध तज्ञ, कायद्याचे विषयाचे तज्ञ आहेत त्यांच्या लेक्चर सिरीज आपण इथे बघत असतो आणि त्याचा अनेक नवोदित, ज्युनियर, वकील, सिनियर सगळ्यांनाच हा फायदा होत आहे. आजचं हे लेक्चर आहे, हे आगळेवेगळं लेक्चर आहे. 800 पेक्षा जास्त न्यायाधीश घडवणारे, त्याचप्रमाणे 600 पेक्षाही जास्त, काही आकडा मोठा असू शकतो, 600 पेक्षा जास्त सरकारी वकील घडवणारे, अनेक अधिकारी घडवणारे, कायद्यातील अत्यंत अभ्यासू तज्ञ असं व्यक्तिमत्व ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर आपल्याला आज मार्गदर्शन करण्याकरता लाभलेले आहेत. आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या फॅमिली कोर्टामध्ये, जे आमच्या फॅमिली कोर्ट किंवा शिवाजीनगर कोर्ट असेल, की ज्या वकिलांना जे पुढे न्यायदानाच्या मध्ये इच्छुक आहेत त्यांना मार्गदर्शन करावं आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी देखील होकार दिलेला आहे. आज आपल्याला न्यायाधीश होण्याची प्रक्रिया माहिती आहे, न होण्याची देखील माहिती आहे, प्रक्रिया माहीत नसते आपल्याला, परंतु आज शिरसाट सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आपल्याला आज त्यांचं ऐकून घ्यायचं आहे, त्यामुळे आम्ही कमिटीमध्ये कोणी जास्त बोलणार नाहीये. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जमलेले आहात. तर सरांनी आज वेळ काढून आज इकडे आले, त्याबद्दल सर्व वकिलांतर्फे, फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन तर्फे आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. मनापासून पुन्हा एकदा त्यांचे आभार. यानंतर आपल्याकडे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आपण आदरातिथ्य करतो, सन्मान सत्कार करतो. मी बारच्या अध्यक्ष आदरणीय निकम मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत सत्कार करावं. Excuse me.
तसंच आम्हालाही सरांना ऐकायचं उत्सुकता आहे तुमच्या आणि सरांमध्ये मी जास्त वेळ घेणार नाही. आदरणीय सर, आपण यावं आणि मार्गदर्शन करावं अशी विनंती. आदरणीय व्यासपीठ, आपल्या बारच्या अध्यक्ष आदरणीय निकम मॅडम, उपाध्यक्ष आदरणीय देशपांडे मॅडम आणि इतर पदाधिकारी. विद्यार्थ्यांना दिसत नाहीत आपण. हो, चालतंय. सॉरी. हां, आपल्या बारच्या अध्यक्ष आदरणीय निकम मॅडम, उपाध्यक्ष देशपांडे मॅडम, बारचे सर्व पदाधिकारी, सिनियर डिव्हिजन आदरणीय नंदनवार सर आणि आपण सर्व न्यायिक सेवेची तयारी करणारे. इको येतोय का? आवाज येतो मागं? येतोय का? आपण सर्व न्यायिक सेवेची प्रिपरेशन करणारे सर्व वकील बंधू आणि भगिनी, आज आपण डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन, फॅमिली कोर्ट जज एक्झामिनेशन, ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन या तिन्ही एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत असताना आपली एक कंबाईंड स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याविषयी आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. आपल्यातले बरेचसे सिनियर्स डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत आहेत, काही फॅमिली कोर्ट जज एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत आहेत आणि जे ज्युनियर सगळे ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत आहेत. प्रिपरेशन करत असताना तिन्ही परीक्षेचं कंबाईंड स्टडी आपल्याला करता येऊ शकते का आणि करता येतील तर कशी करायची याविषयी आपण थोडक्यात चर्चा असेल. ती फॅमिली कोर्ट जज असेल किंवा जीएमएफसी असेल, याच्या करता काही कॉमन फॅक्टर्स, काही कॉमन स्ट्रॅटेजीज आपल्याला फॉलो करायला लागतात. त्या कोणत्या कॉमन स्ट्रॅटेजीज आपल्याला फॉलो करणं शक्य आहे आणि कशा प्रकारे केलं पाहिजे हे आपण आजच्या आपल्या डिस्कशन मध्ये समजून घेऊया. तसं पाहिलं तर डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनला सिलेबस अजिबात नसतो. डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला सिलेबस देत पण नाही, सिलेबस नसतो. पण जर गेल्या 15 वर्षातला जर ट्रेंड पाहिला 2009 पासून ते 2007 पासून 2024-25 पर्यंत डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनचा ट्रेंड पाहिला तर किती विषयावर प्रश्न आले असं जर आपण विचार केला तर आतापर्यंत जवळपास 103 विषयावर प्रश्न आले. मी गेले काही काळ ते पुस्तक आपलं लिहित होतो, त्याच्याकरता अनालिसिस करत होतो, तर माझ्या लक्षात आलं की आतापर्यंत जवळपास 103 विषयावर प्रश्न 2007 पासून 2024-25 पर्यंत आले. आता 103 विषय करणं काही सगळ्याच्याने शक्य नसतं आणि करायचे पण नसतात. म्हणजे एखादा म्हटलं मी 103 विषय सगळे करून जाणार आहे तर हा पहिला कॅन्डिडेट आहे जे फेल होणार आहे. स्पर्धा परीक्षेची सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची, की आपल्याला परीक्षार्थी व्हायचं असतं, ज्ञानार्थी नाही. कोणती स्पर्धा परीक्षा असली की याची एक चौकट आहे, चौकटीची एक थिअरी आहे, डिमांड आणि सप्लाय आहे. एका प्रकारे प्रश्न विचारले जातात, तसे उत्तर त्यांना अपेक्षित आहे, स्ट्रॅटेजीज आहेत. त्या चौकटीत जर आपण बसलो तर आपण व्यवस्थितरित्या ती कोणती स्पर्धा परीक्षा क्लिअर होऊ शकतो. पण ही चौकट जर आपण समजून घेतली नाही आणि आपण फक्त आलाय बॅरेक्ट वाचत आहोत, प्रिपरेशन करत आहोत, तर एखादा वाळवंटात मोकळ्या सोडल्यासारखा भरकटत जसा जाईल ना तसं होईल, तर कुठे ते शेवट त्याचा हाती लागणार नाही. त्यामुळे आपण भरकटणार नाही याची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि मग एक रस्ता कुठेतरी आपल्याला आखून घ्यायला लागेल या सगळ्या परीक्षेकरता. तो रस्ता किंवा तो रोड मॅप आपण आजच्या लेक्चर मध्ये प्रयत्न करूयात. कारण डिस्ट्रिक्ट जजची एक्झामिनेशनला या वर्षी 89 जागा आहेत.
आणि हे 89 जागा म्हणजे मला कळतंय तर तसं पहिल्यांदाच आलं. मी 2004 ला लॉला आलो, त्याच्यानंतर 2010 पासून ज्युडिशियल सर्व्हिसेस प्रिपरेशन एक्झामिनेशनचा गायडन्स करत आहे. तर गेल्या 20 वर्षात मला आठवतंय तर एवढ्या जागा कधीच नाही आल्या. म्हणजे ऐकायची पण सवय नाही एवढ्या जागा 89. माझ्या अगोदरही मला वाटलं अगोदर कधी आल्या असतील तर मी आमचे गुरु आदरणीय एस आवड सरांना सहज त्या दिवशी विचारलं, म्हटलं सर तुमच्या टेन्युअर मध्ये कधी आल्या होत्या का? ते म्हणजे मी पण माझ्या टेन्युअर मध्ये कधी ऐकलं नाही एवढ्या जागा. त्यामुळे एवढी मोठी संधी आपण कुणी जे जे इलिजिबल आहेत त्यांनी सोडू नये. आणि पहिली आणि शेवटची संधी आहे असं म्हणून जर आपण प्रिपरेशन केलं तर मला वाटतं खूप चांगलं होईल त्यामध्ये, कारण परत येत नसतात. इतक्या जागा काही परत सारख्या येणार नाही. डिस्ट्रिक्ट जजचं प्रिपरेशन करत असताना कोणते सब्जेक्ट्स करायचे तर तुम्हाला सांगतोय 40 विषय करून जायचं असतं. 103 विषयाच्या नादी लागायचं नसतं. ते 40 विषय कोणते करायचे त्याच्यावर आपण चर्चा करू. कसा अभ्यास करायचा त्याच्यावर आपण चर्चा करू. दुसरा प्रश्न फॅमिली कोर्ट जज आहे. फॅमिली कोर्ट जजच्या एक्झामिनेशनचे पर्टिक्युलर रिक्रुटमेंट अपेक्षित आहे. येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये ती रिक्रुटमेंट व्हायला पाहिजे. पाठीमागे काही जागा भरल्या होत्या, त्याच्यानंतर परत फ्रेश वॅकन्सी थोडी डिक्लेअर्ड होती. तर गेल्या 6 महिन्यापासून त्या चर्चा चालूच आहेत की फॅमिली कोर्टची रिक्रुटमेंट येणार आहे, फॅमिली कोर्टची रिक्रुटमेंट येणार आहे, की 25-30 जागेची जाहिरात येणार आहे वगैरे वगैरे. त्या चर्चा चालू आहे. किती का जागेची आहे ना, पण जागा जाहिरात आज न उद्या येऊ शकते. डिस्ट्रिक्ट जज पेक्षा थोडं फॅमिली कोर्ट एक्झामिनेशन थोडी सोपी आहे. त्याला एक स्ट्रक्चर सिलेबस आहे आणि सगळेचे सगळे पर्सनल लॉ त्यामध्ये आहे. बाकी थोड्याफार प्रमाणात बीएनएस वगैरे वगैरे छोटेफार 498 वगैरे याकरता बिगॅमी वगैरे ते थोडेफार त्याच्यामध्ये सिलेबसचा भाग. आणि त्याच्यापेक्षा आणखी सोपी परीक्षा जी आहे ती आपली ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना जे 3 वर्ष प्रॅक्टिस त्यांची कंप्लीट झालेली आहे त्याच्याकरता 12 सब्जेक्ट आहेत. तर जेएमएफसी चे 12 सब्जेक्ट, पर्सनल लॉचे फॅमिली कोर्ट एक्झामिनेशनचे 18 सब्जेक्ट, 12 आणि 18 पर्टिक्युलरली 30, आणि सेशन्स ट्रायबल 10 ते 12 सब्जेक्ट. हे 40-42 सब्जेक्टच्या पुढे मागे बाहेर जायचं नाही. ज्याला डिस्ट्रिक्ट जजची एक्झामिनेशन करायचं मग तो डिस्ट्रिक्ट जजची तयारी करत असताना डीजीची तयारी झाली. ते करत असताना फॅमिली कोर्ट जजची तयारी झाली. आणि डिस्ट्रिक्ट जज आणि फॅमिली कोर्टची तयारी आपण करत आहात तर माझ्या मते बऱ्यापैकी जेएमएफसीला एज बारच असाल. कारण जेएमएफसीला मॅक्सिमम एज 35 असतं आणि डिस्ट्रिक्ट जजला मिनिमम एज 35 असतं. मी आपलं शक्यतो विनोदाने आमच्या विद्यार्थ्यांना म्हणतो जेएमएफसी एज बार झालं का डीजीचे पुस्तक घ्यायचे, काय अडचण नाही. आणि महाराष्ट्र ज्युडिशरीचे एक तुम्हाला नक्कीच मी सांगेन, विनोद म्हणा काही म्हणा, इतिहास साक्षी आहे. जे जे जेएमएफसी फेल झाले ते डायरेक्ट डीजे झाले. म्हणजे माझे कमीत कमी 9-10 विद्यार्थी इथे जेएमएफसी फेल झाले पण डायरेक्ट डीजे झाले. काय असते काही गोष्टी प्रारंभात असतात, अशाला भागणे किंवा त्यांचा जेएमएफसी करता अभ्यास कमी होता. अभ्यास त्यांचा तिथेही चांगलाच होता पण मे त्यांच्या प्रारंभात डिस्ट्रिक्ट जज लिहिणं होतं त्याच्यामुळे ते तिकडे प्रयत्न करूनही फेल झाले. पण इकडे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ते डायरेक्ट डीजे झाले. आता स्पर्धा परीक्षा जेएमएफसी असो, फॅमिली असो, नाही तर डिस्ट्रिक्ट जज असो, 3 टायर स्ट्रक्चर आहे बाहेर. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्स इज द एक्झामिनेशन ऑफ युअर इन्फॉर्मेशन. ही प्रिलिम्स केव्हाही तुमच्या इन्फॉर्मेशनची परीक्षा असते. एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह टाइप असते. एक पर्टिक्युलरली क्वेश्चन दिलेला असतो, 4 ऑप्शन असतात. कधीतरी बेरॅक मध्ये आपण ते वाचलेलं जर असेल ना तर ते 4 पैकी एक ऑप्शन आपल्याला आठवतो. नाही जरी आठवला तरी तो टॅकल कसा करायचा याची एक टॅक्ट आहे, त्याला आपण एलिमिनेशन टेक्निक्स म्हणतो.
नेहमी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये 4 पैकी कोणतं एक आन्सर आहे हे माहितीच असलं पाहिजे अशातला भाग नाही. फक्त 4 पैकी कोणते 3 आन्सर नाहीत हे कन्फर्म माहिती पाहिजे. एवढं जरी कळलं तरी राहिलेलं एक आन्सर असतं. त्याला आपण इलिमिनेशन टेक्निक्स असं म्हणतो. ही इलिमिनेशन टेक्निक डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेला प्रचंड कामी येते. फॅमिली कोर्ट जजच्या एक्झामिनेशनला ती टेक्निक्स आपल्याला कामी येते. सो प्रिलिम्स इज द एक्झामिनेशन ऑफ युअर इन्फॉर्मेशन. दुसरे स्टेज असते मेन्स रिटन. रिटन इज द एक्झामिनेशन ऑफ युअर पर्टिक्युलरली नॉलेज. लिहायचे तुम्हाला जर डिस्ट्रिक्ट जज, एमएफसी, फॅमिली कोर्ट कोणत्याही परीक्षेत यश मिळवायचं असेल तर एक गोष्ट आतापासून तुम्ही मनाशी खोंगाट बांधली पाहिजे. तुमचा लिखाणाचा स्पीड खूप चांगला असला पाहिजे. लिखाणाचा स्पीड चांगला असला पाहिजे. तुमचा अभ्यास किती आहे, तुमचं वाचन किती आहे हे तुम्हाला प्रिलिम्स पर्यंत कामी आहे. पण तुम्हाला जर थ्रूआउट याच्यात क्लिअर व्हायचं असेल तर लिखाणाचा स्पीड पाहिजे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस मध्ये येतो आणि काही काळ प्रॅक्टिस मध्ये रमल्यानंतर थोडी लिखाणाची सवय राहत नाही, कारण आपल्याला छोटे छोटे अर्ज टाइप करून घ्यायची सवय असते. आजकाल तर ऍडजस्टमेंट चार्ज आपण टाइपच करून घेतो, फक्त कारण थ्रू ब्लँक असते तेवढं, आणि ती सवय राहत नाही आपल्याला. ते स्पर्धा परीक्षेच्या किंवा ज्युडिशियरीच्या विद्यार्थ्यांकडे नाही झालं पाहिजे. इंटेन्शनली आपण त्या टायपिंग अवॉइड करून हाताने लिहिलं पाहिजे. प्रॅक्टिस करत करत ना आपली डिस्ट्रिक्ट जजची, जेएमएफसीची, सिनियर डिव्हिजनची, जेएमएफसीची किंवा फॅमिली कोर्ट जजची आपली तयारी होते. तुम्ही तेवढं हँडरायटिंगवर मात्र फोकस करा नक्की. कारण मला अनुभव आहे की एका दिवसात 3 आणि 3 6 तास म्हणजे असे 2 पेपर लिहायचे. आणि एक स्टेज अशी येते की मुलं एक ठराविक काळ पेपर लिहिल्यानंतर असं पेन टाकून देतात आणि हात चोपत बसतात. मी तर बऱ्याच वेळा आमच्या जेएमएफसीच्या विद्यार्थ्यांना तर सांगूनच पाठवतो की आपलं छोटे ना ते स्प्रेचे असते ना, ते आपलं पेन रिलीफचा स्प्रे मी ते घेऊन जा. ते दुखायला लागलं तरी आपलं साईडला स्प्रे बी मारायचा, लिहायचा. हात नाही थांबला पाहिजे 3 तास. तिकडे हात थांबला का फेल होण्याचे चान्सेस वाढले एवढं समजून घ्यायचं. कारण 6 तास ना हात नाही थांबला पाहिजे, पेन थांबला नाही पाहिजे 6 तास. मी इतके विद्यार्थी पाहिले की आमचा एक विद्यार्थी होता, ते स्पेसिफिक फॅक्ट सेक्शन 1 सुरू झाला की 44 ला जाऊन थांबायचं. अँड द पण चुकायचं नाही, त्याचा कॉमा फुल स्टॉप एकदम चांगला अभ्यास. पण लिहायचा प्रचंड कंटाळा. लिहायला सांगितलं म्हणायचं नाही, लिहायचं नाही म्हणतात डायरेक्ट पेपर. इतका चांगला अभ्यास असूनही ते मेन्स काय त्या वर्षी पास झालाच नाही. मग नेक्स्ट इयर त्याला कळलं किंवा नुसतं हे वाचून आणि पाठ करून नाही चालत, तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. मग 1 वर्ष लिखाणात घालवलं आणि मग नंतर ते नेक्स्ट इयर तो जेएमएफसी झाला. त्यामुळे लिखाणाची थोडी सवय तुम्हाला असली पाहिजे. अभ्यास बाजूला राहिला, ह्या स्ट्रॅटर्जी ज्याला जमतात ना तो लवकर ही चौकट समजून घेतो आणि याच्यातनं क्रॉस होतो. ज्युडिशियल सर्व्हिसेस म्हणजे ज्यावेळेस मी ज्युडिशियल सर्व्हिसेस म्हणतो त्यावेळेस डिस्ट्रिक्ट जज, फॅमिली आणि जेएमएफसी सगळ्याच आल्या. ज्युडिशियल सर्व्हिसेस म्हणजे हा एक समुद्र आहे. पहा, सिलेबसच समुद्र असतं. या समुद्रातनं ना असं वर निघून जायचं असतं, या कडीच्या त्या कडीला. मार्किंग सिस्टीम समजून घ्यायची असते. त्याची ना त्या समुद्राची खोली नाही मोजत बसायची की हे खोल किती. तिथे खोली मोजायला गेला ना तर वर यायला 3 अटेम्प्ट लागते तुला, आणि ती आवश्यकता नसतात. आणि प्रॅक्टिस करत करणाऱ्यांचा एक प्रॉब्लेम होतो, मी तुम्हाला सांगतो. डिस्ट्रिक्ट जजला जास्त ते प्रॅक्टिस करत असताना डीजेची तयारी करता करता पुस्तक काढते, बेरॅक्ट काढते, आणि बेरॅक्ट आणि पुस्तक वाचता वाचता त्याला एक सायटेशन सापडतं. ते विसरून जाते की आपली आता अभ्यास चालू आहे. त्याला केस आठवायला लागते, क्लायंट आठवायला लागते. ते म्हणते भारी सायटेशन आहे, थांब. ते कॉम्प्युटरवर जाते, सायटेशन डाउनलोड करते. आता ते सायटेशन वाचत बसते. त्या सायटेशन मध्ये नवीन 4 सायटेशन सापडते, ते वाचत बसते. आणि मग 2-3 दिवस हे विसरून जातो की आपल्याला ना हे नाही करायचंय. आपल्या सध्या आपल्याला ज्युडिशियरी करायची. हा जो टाइम लॅप्स होतो ना तो रिस्की असतो. त्यामुळे थोडं एक आपल्या मनाला समजूनच सांगायचं की वाचायला बसलं ना फक्त मार्किंग सिस्टीमच पाहणार. डिस्ट्रिक्ट जजचा अभ्यास करतो ना डिस्ट्रिक्ट जज, याच्यात ना सायटेशन आठवलं ना क्लायंट आठवलं तरी नंतर हे आपला 4 तासाचा विंडो संपली अभ्यासाची, मग पाहूयात सायटेशन. पण लगेच त्याच्यात वेळ नाही घालवायचा. आणि हे खूप वेळा होतं
त्यामुळे ते एक आपल्याला कन्सर्न असतो. लिखाणाची थोडी सवय ठेवा. जी पेपर तपासायची जी सिस्टीम असते, मार्किंग सिस्टीम, त्याच्यात कंटेंटला काही मार्क्स असतात, रिटर्नला, एक्सप्रेशनला काही मार्क्स असतात. हे आपल्याला जमलं पाहिजे. रायटिंग स्पीड तर असलाच पाहिजे, पण आपली जी रायटिंग आहे ना ती रीडेबल असली पाहिजे. आपली रायटिंग थोडी रीडेबल असली पाहिजे. म्हणजे आपण काय लिहिलंय ना तपासणाऱ्याला वाचता यायला पाहिजे. कसं की आपण लिहिणार, मी म्हणत नाही खूप सुंदर असली पाहिजे, पण वाचता यायला पाहिजे. दोन लोकांना वाचता यायला पाहिजे. एक तर आपल्याला स्वतःला आपण काय लिहिलं, आणि दुसरं तपासणाऱ्याला. मी म्हणत नाही खूप सुंदर असली पाहिजे, वाचता यायला पाहिजे. आणखी काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होतो, ते कर्सिव्ह रायटिंग वाले आहेत ना, कॉन्व्हेंटचे कर्सिव्ह रायटिंग वाले, बरोबर, तुम्ही थोडं जरा सांभाळून घ्या स्वतःला. कारण काय आहे की आपला पेपर तपासणार डिस्ट्रिक्ट जज लेवलचे एक्झामिनेशनचे, डिस्ट्रिक्ट जज लेवलचे व्यक्ती आपले पेपर तपासणार, म्हणजे वयाच्या 50-55 मध्ये असतील. ते जर 2025 ला वयाच्या 50शीत असेल तर मग त्याचा जन्म 75चा आहे, बरोबर. आता त्याच्या काळात नव्हती कर्सिव्ह रायटिंग, आणि तुम्ही कर्सिव्ह लिहिलं ना त्याला नाही वाचता येत, मग ते ॲव्हरेज मार्क देते. 4 पैकी 2, 8 पैकी 4 राहू दे, म्हणजे त्याच्यात एखादा कमी पडला का फेल आहे. त्यामुळे ते वाचता आलं पाहिजे समोरच्याला. मी तर बऱ्याच वेळा आमचे बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांना सांगतो, खूपच कर्सिव्ह असेल तर आपलं जमलं तर 2-4 दिवस एखादा हँड रायटिंगचा क्लास लाव. मला वाटतं काल परवा प्रफिया जॉईन झाले असतील, तर खान मॅडम जॉईन झाल्या असतील, त्यांना कर्सिव्ह त्यांची सवय होती. ते 2014ला ज्यावेळेस माझ्याकडे JMFC ला होत्या त्यावेळेस मी तर त्यांनाच पहिलं सांगितलं होतं की जमलं तर हे कर्सिव्ह मलाच वाचता येईना. मी आपल्या झेडपीला शाळेतला आहे तुम्हाला सांगतो. तर म्हटलं हे मलाच वाचता येईना, तपासणारे तर थोडं अवघड असेल, तर थोडं एक 7-8 दिवस जमलं तर आपल्या हँड रायटिंगचा काहीतरी कोर्स करा, म्हणजे आपल्याला थोडा त्याचा फायदा होईल. आणि 100% फायदा झाला, ज्युडिशियरीला झाला, पुढे फॅमिली कोर्ट जजच्या एक्झामलाही झाला. आणि तिसरी स्टेज असते इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू इज अ टेस्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. हा क्रॅक होणं सगळ्यात जास्त अवघड असते. एक टाइम तुम्ही प्रिलिम्स पास व्हाल, एक टाइम मेन्स पास व्हाल, पण इंटरव्ह्यू क्रॅक करणं खूपच चॅलेंजिंग होऊन जातं. त्यातली त्या डिस्ट्रिक्ट जजचा इंटरव्ह्यू क्रॅक करून जाणं, डिस्ट्रिक्ट जज, फॅमिली कोर्ट, एक तर डिस्ट्रिक्ट जजचा कम्प्लीट कंट्रोल हायकोर्टाकडे असतो, त्यामुळे डिस्ट्रिक्ट जजच्या इंटरव्ह्यूला 3 हायकोर्ट जजेसच बसतात. डिस्ट्रिक्ट जजचे विद्यार्थी आहेत ना, जे डिस्ट्रिक्ट जजचे वकील बांधव जे आपली तयारी करतायत, तुम्ही एक एकदम सिरियसली लक्षात घ्या, तुम्ही ज्या केसेस लिहिल्यात ना फॉर्म भरताना, आता फॉर्मची डेट संपली की मी गेल्या 3 वर्षात ह्या केसेस चालवल्या, हे इंटरव्ह्यूला ना तर केसेस खूपच महत्वाच्या आहेत. त्यातला एक बारकावा, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी फक्त इथं केसेस लिहिल्यात आणि झालं आता मी इंटरव्ह्यूला चाललोय, तर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवण्याच्या अगोदर या सगळ्या केसेसचं रेकॉर्ड इकडनं तिथं जातं, हाय नाही सगळं रेकॉर्ड जातं, कंडक्ट सगळं जातं, तर ज्युडिशियल ऑफिसरचा ओपिनियन सगळं जातं. हे घ्यायच्या पात्रतेचे आहेत का नाही. ते शेवटी पोस्ट मोठी आहे. तुम्ही 35 ते 45 मध्ये टीजे होणार, मग तुम्ही हायकोर्ट होणार, आणि ते घेताना जो हायकोर्ट होईल तर घ्यायचं की नाही असं त्यांचा अँगल असतो थोडा. त्यामुळे आपल्याला पर्सनॅलिटी खूप मॅटर करते. आणि मग कधी कधी पर्सनॅलिटी म्हणजे माझं काय मत आहे किंवा तो विद्यार्थ्यांना पोलाइट असावा. पर्सनॅलिटी म्हणजे मी हे म्हणत नाही हे दिसतोय कसं वगैरे, ते पोलाइट असावा, पॉझिटिव्ह असावा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा असावा, निगेटिव्ह नसावा, ॲरोगंट नसावा, आणि कॉन्फिडंट असावा, ओव्हर कॉन्फिडंट नसावा. आणि हे ना ती इतकी मोठी लोक आहेत इंटरव्ह्यू घेणारे तिन्ही परीक्षेला लॉर्डशिप, त्यांना एक 2 मिनिटात कळतं की हे किती पाण्यात आहे. 2 मिनिटात, एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये इतकी मोठी लोक आहेत. उलट मी तर नेहमी म्हणतो हायकोर्टच्या इंटरव्ह्यूला आपण जात आहोत डीजेच्या फॅमिलीच्या JMFC तर असं धरून चालायचं किंवा 2 खूप मोठी लोक त्यांच्या आयुष्यातली 10 मिनिटं आपल्याला देणार आहेत, आपली पात्रता आपण नाही जाऊन चांगल्या गप्पा मारून घेऊ.
तीच अचिव्हमेंट म्हणू आपण, किंवा हायकोर्ट जजने आपल्याला 10 मिनिटं दिली. आता ते कॉन्फिडन्स, पोलाइटनेस वगैरे हे जे ना, ते कसा टेस्ट करतात तुम्हाला 1-2 त्याचे उदाहरणं देतो फक्त, आणि मग सिलेबस कडे जाऊया. आमचा एक विद्यार्थी होता, म्हटलं सर स्टेअर्स किती आहेत म्हणे, स्टेअर्स किती आहेत, पायऱ्या किती आहेत तिथं. आता काय की लहानाचा मोठा जर तिथं झालेला एखादा व्यक्ती, तर त्याला तोंड पाठच असते ना, लहानपणी काय काम असते, उड्या मारत 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 मोजत जायचं, उड्या मारत मारत मोजत खाली. त्याला एक्झॅक्ट आकडा माहित होता. त्यांनी सांगितलं की सर इतके इतके आहे. नॉलेज आहे ना, इगो असतो पहा, तुम्ही कधी लक्षात ठेवा. थोडा नॉलेज आलं ना, थोडा अहंकार येण्याचे चान्सेस असतात. नॉलेज इगो असतो. थोडं जादा आलं का थोडं जादा इगो येते. कमी लोक असतात की ते टिकतात तिथे. म्हणजे एखादा डॉक्टर आहे, ते फोनवर बोलताना अगोदर फोनवर बोलताना हेच सांगणार, मी डॉक्टर XYZ बोलतो. समोरच्याला घेणं देणं पण नसते, तू कोण आहे, पण याला सांगायचं असतं मी कोण आहे, डॉक्टर. बरोबर. दुसऱ्याचं म्हणण्यापेक्षा आपलं उदाहरण घेऊ, तुमचं आमचं पण. कशाला लोकांकडे जायचं. तुम्ही आम्ही सुद्धा कुणी असतो समोरचा, फोन लावला का पहिलं काय होतं, आपण ऍडव्होकेट ABC बोलतो. बस तुम्ही ऍडव्होकेट गणेश शिरसाट बोलतोय. इगोच असतंय ना ते ऍडव्होकेट. तू नीट बोला माझ्याशी, मी ऍडव्होकेट आहे. तर समोरच्याला घेणं देणं नसतंय, तू कोण आहे. त्याने पहिल्यांदा तुमचा फोन रिसिव्ह केलेला असतो. थोडं असतंय कधी कधी नॉलेज इगो येते. तुम्ही कधी ऐकले का एखादा BA झालेला माणूस फोनवर बोलतोय, XYZ BA बोलतोय. त्या बिचाराला इगो नाही ना, तुम्हाला सांगतो. कारण त्याला कसला इगो नाही. आणि मग आता याला एक्झॅक्ट जर माहिती असेल किती पायऱ्या आहेत, तर मे बी थोडा ओव्हर कॉन्फिडन्स, इगो, ॲरोगन्स येण्याचे चान्सेस आहेत. म्हणून ते पॅनल मेंबर एकदम त्याच्यावर होसकले, एकदम होसकले. त्याला स्ट्रेस इंटरव्ह्यू म्हणतो आम्ही. इंटरव्ह्यूचा एक प्रकार असतो की कारण तुम्ही ज्यावेळेस डायसवर बसता, समजा JMFC झालेला एखादा 3 वर्षाचा विद्यार्थी 3 वर्ष प्रॅक्टिस करून डायसवर बसला आणि 60-65 वर्षाचे सिनियर आले आणि त्यांनी एकदमच जोरात त्यांनी आरडाओरडा सुरू केला, तर हे प्रेशराईज होऊ नये म्हणून त्याला एक स्ट्रेस इंटरव्ह्यू घेतानाच हे दबकतंय का, म्हणून ते स्ट्रेस इंटरव्ह्यू टाईप घेतला जातो. म्हणून त्या स्ट्रेस इंटरव्ह्यू मध्ये असं एकदम मस्त हौसकी असते, असं डिरेक्ट भेटते, काय येतं तुला, काय येत नाही तुला. त्यावेळेस ते आपल्याला स्वतःला समजून सांगायचं असतं किंवा स्ट्रेस इंटरव्ह्यू घेऊ राहिले. एकदम जोरात हो सके, काय खोटं बोलतो म्हणतो, मी गेलतो म्हणे मागच्या महिन्यात, इतक्या पायऱ्या आहेत, काही पण खोटं सांगतो म्हणे, तू गेलाच नाही म्हणे. आता त्याला माहिती होतं आपण जे सांगतोय ना हे परफेक्ट बरोबर आहे. कारण समोरचे साहेब एकदाच गेले असतील, पण मी वयाचे 25 वर्ष तिथं चक्र आणतोय. बरोबर. आता नॉलेजच आहे ना, पण इगो पण असू शकते. पण आपण कुणाशी बोलतोय, आपल्या समोर कोण बसलंय, आपल्या समोर कोण उभा आहे, याचं भान राखणं खूप महत्त्वाचं असतं ज्युडिशियल ऍस्पिरंट्स करता. ते जर म्हणलं असताना थोडा तिरका बोलला असताना तुम्हाला सांगतो, नाही नाही तुमचं चुकतंय एवढ्याच्या, तुम्हाला फेलच केला असतं, फेलच केला असतं. हुशार होता विद्यार्थी, एकदम शार्प होता. त्याला माहिती आहे आपण समोर बोलणारी व्यक्ती मोठी आहे. कॉन्फिडन्स पण दिसला पाहिजे, ॲरोगन्स पण नसला पाहिजे, पोलाइटनेस पण आला पाहिजे. त्याने सर माझ्या मते इतक्या स्टेअर्स केस आहेत, पण तुमचा कॉन्फिडन्स, तुमच्या उत्तरावर तुम्ही ठाम आहे, पण सर माझं जर चुकत असेल तर आय विल करेक्ट मायसेल्फ. तुमचं नाही चुकत, माझं चुकत असेल तर आय विल करेक्ट मायसेल्फ. मग ते हसले आणि ते म्हटले नाही बरोबर आहे. त्यांना काही घेणं देणं नव्हतं पायऱ्या किती आहेत आणि काय आहेत. पोलाइटनेस आणि ॲरोगन्स किती झुकतोय हे इंटरव्ह्यूला खूप जास्त महत्वाचं असतं. किंवा एखादा विद्यार्थी जेन्युइन एखादा लबाड आहे हे शोधण्याच्या हजारो टेक्निक्स आहेत त्यांच्याकडे, हजारो. आणि असं बोलता बोलता शोधतात, बोलता बोलता कळत पण नाही एखाद्याला की बोलता बोलता हे कन्क्लुजन काय काढून गेले आणि कसं काढून गेले.
म्हणजे जेएमएफसीच्या विद्यार्थ्याला शक्यतो डिस्ट्रिक्ट जजेसच्या नाही, पण जेएमएफसीच्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो किंवा एखादी हॉबी तुम्हाला असली पाहिजे. सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, एक रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं खूप सुंदर आर्टिकल आहे, द कल्चर जज नावाचं, जज कसं असलं पाहिजे. आणि त्याच्यात त्यांनी एक इम्पॉर्टन्स सांगितलं, इम्पॉर्टन्स ऑफ हॉबी इन द लाईफ ऑफ अ जज. जज आणि तुम्ही आम्ही लिगल प्रोफेशनल, तुमच्या आमच्या प्रोफेशनचा आणि जजचा एक निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह पॉइंट पण असते. आपल्याकडे असं कोणी पण येत नाही किंवा माझ्या आयुष्यात मी खूप आनंदी आहे, माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे, माझं खूप चांगलं चाललंय, तरी म्हटलं वकील साहेबाला भेटून जातो. आपल्याकडे सगळे तर असेच आहेत, शेजारच्यानी फसवलंय, घरच्यांनी फसवलंय, भावानी फसवलंय, मित्रांनी फसवलंय, फॅमिली कोर्टात बायकोनी फसवलंय, नवऱ्याने फसवलंय. सगळे समाजातली निगेटिव्हिटी सगळीची सगळी. आणि ती निगेटिव्हिटी इतकी येऊन जाते की आमचा एक विद्यार्थी, जे ज्युनियर विद्यार्थी आमच्याकडे जेएमएफसीच्या क्लासला आहे, ते फॅमिली कोर्टात रोज प्रॅक्टिस करते. त्याला सहज 3-4 मी तो मागच्या आठवड्यात म्हणला फॅमिली कोर्टात रोज जातो, मग आता सगळं झालं, लग्न कधी करायचं, मला करायचंच नाही, रोज तिथं जेवायला मी. ते इतकी सगळी निगेटिव्हिटी असते. ॲज वी आर कंटिन्युअसली डिलिंग विथ निगेटिव्ह पार्ट ऑफ लाईफ. कधी कधी मोरल्स, व्हॅल्यूज याच्यावरचा विश्वास उडायला लागतो. आणि ते उडू नये म्हणजे मग माणूस प्रत्येक गोष्टीत तेच कम्पेअर करते. एखादं सांगायला लागलं ना, हे एकदम आपला विश्वासू माणूस आहे, एकदम आपल्या जवळचा आहे, हे याच्यासोबत आपल्याला व्यवहार करायचा, आपण त्याला काय म्हणतो, हे आमच्या ऑफिसमध्ये हे जे मागचं रॅक आणि फाईल भरल्यात ना, हे अतिशय विश्वासू लोकांचे आहेत, यांचे एकामेकावर प्रचंड विश्वास होते म्हणून ह्या रॅक मध्ये आहेत हे. आपण प्रत्येक गोष्ट ती कम्पेअर करायला लागतो. आणि हे होऊ नये म्हणून जज आणि ऍडव्होकेटला हॉबी असली पाहिजे म्हणून असं ते आर्टिकल घेतोय. तर जेएमएफसीच्या परीक्षेला 100% हॉबीवर प्रश्न विचारतात. तर तुम्ही हॉबी काय, डिस्ट्रिक्ट जजला खूप रेअर विचारतात, पण विचारलेले आहेत काही विद्यार्थ्यांना फॅमिली कुठला कधी कधी आपलं बसल्या बसल्या. ते एक हॉबी आपली काही ना काही मेंटेन असावी जर आपल्याला ह्या कोणत्याही ज्युडिशियल सर्व्हिसेस मध्ये जायचं असेल तर. आणि ते जनरली आपल्याला प्रॅक्टिसिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण फायद्याचे असते की रोज ह्या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी एक तो स्ट्रेस बुस्टर आणि स्ट्रेस रिलीफ त्या हॉबीच्या याच्यात होतो. ते इंटरव्ह्यूला प्रश्न विचारतात. फक्त जेएमएफसीच्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची की आपली जी हॉबी आहे ती आपल्या पर्सनॅलिटीला मॅच झाली पाहिजे. पण त्या पॅनलला ना पाहून वाटलं पाहिजे की याची ही खरंच हॉबी असू शकते. हा म्हणजे काय आहे की तुझं म्हणणं आहे माझी हॉबी आहे एक्सरसाइज करणं, तू आहे दिवशी शिकवलं जा, त्याला मॅच होय ना, तुम्हाला सांगतो ते आर्टिफिशियल गडबड होत आहे. किंवा मुलींनी सुद्धा बऱ्याच मागच्या वर्षी तर जेएमएफसीच्या इंटरव्ह्यूला लॉर्डशिप परेशान झाले. कोणती मुलगी यायची हॉबी कुकिंग. तर इंटरव्ह्यू मध्ये एका मुलीने म्हणले जर एवढ्या सगळ्या महिलांची आणि मुलींची हॉबी कुकिंग असेल तर किती इंडिया फिट असला पाहिजे. पण ते मॅच झालं पाहिजे. आणि ते मग काही पण विचारतात म्हणजे शॉर्टकट म्हणून मुली आपल्याला टाकतात बाबा माझी हॉबी काय कुकिंग. बरं तुझी हॉबी कुकिंग, तुला मॅगी शिवाय काही येईना, ते बॅलन्स झालं पाहिजे ना. एका मुलीला खूप सुंदर प्रश्न विचारला पॅनल, म्हणे हॉबी काय, म्हणे कुकिंग. म्हणे ना मला एक प्रश्न आहे एवढंच सांग, मला पालक पनीर आवडते म्हणे. मी ना हॉटेलमधनं पालक पनीर मागवला ना हिरवा येतो म्हणे, बरोबर हिरवा असतो. आणि घरी माझ्या वाईफने पालक पनीर केलं ना तो हिरवा होतच नाही ते. आणि ते कलर वगैरे सांगू नको म्हणे. काय कारण आहे बरं ते घरचा हिरवा होत नाही. आता हे तेवढ्याच मुलांना येऊ शकतं ज्यांची हॉबी खरंच कुकिंग आहे. बाकी 90% ते कलर वगैरे गप्पा मारतात. त्यामुळे ती खूपच बारकाव्याने. बरं ते हॉबीचे प्रश्न असे असतात तुम्ही अवॉइड पण नाही करू शकत. आमचा एक विद्यार्थी असाच गेला आणि म्हटलं पॅनलने त्याला विचारलं हॉबी काय आहे. आता ना खूपच मोठी माणसं आहेत पाहती, लॉर्डशिप आहेत ना म्हणजे प्रचंड मोठे आहेत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी सगळ्या लोक पाहिलेत, कोर्ट पाहिले, दुनिया पाहिली, सगळी लबाडी पाहिली. आपल्याला 5 मिनिटात ते नाव ओळखतात इतकी मोठी लोक आहेत. त्यांना ना फुकट ज्ञान पाजायची गरजच नाही. याने ना फुकट ज्ञान पाजलं त्यांना म्हणजे असं सर ॲज सच देअर इज नो हॉबी. आता एवढे जड जड वाक्य वापरायची गरज. आता
म्हणजे ते खूपच मोठे ना, ते म्हणे असू शकतं म्हणे एखाद्या विद्यार्थ्याची हॉबी असू शकते की त्याला हॉबीच नाही होऊ शकतं म्हणे, काय अडचण नाही म्हणे. पण तुला मोकळा वेळ मिळतो का रे म्हणे ह्या सगळ्या कामातनं? त्याने सर मिळतो ना, मोकळा वेळ मिळतो. काय करतो रे म्हणे तुम्ही मोकळा वेळ मिळाल्यावर? म्हणे सर मी लॉचे पुस्तक वगैरे वाचतो. ते कोणी वाचतं म्हणे, ते नको सांग, आम्ही ते वाचतो. लॉचं वाचन सोडून काय करतो म्हणे? तो म्हणे सर मी ना माझ्या गावाकडे जातो. हा म्हणे हे सांग म्हणे, मोकळा वेळ मिळाल्यावर तू कुठे जातो? तुझ्या गावाकडे. बरं म्हणे गावाकडे तुला मोकळा वेळ मिळतो का? म्हणे सर मिळतो. मग गावाकडे मोकळा वेळ मिळाल्यावर तू काय करतो? म्हणे सर मी ना शेतामध्ये फेरफटका मारायला जातो, आमचं शेत आहे. हा म्हणे ही झाली तुझी हॉबी, मोकळा वेळ मिळाल्यावर शेतात फेरफटका मारायला जा. सांग बरं रब्बी पिके कोणती, उन्हाळी पिके कोणती, पावसाळी पिके कोणती, पर्जन्यमानेचा छायेचा प्रदेश म्हणजे काय, जिराईत लँड म्हणजे काय, बागायत लँड म्हणजे काय, सातबाराचा उतारा काय, जास्त पाऊस कुठं करतो, कमी पाऊस कुठं करतो, फिरत फिरत लँड सीलिंग, महाराष्ट्र लँड रिव्हेन्यू कोड, अर्बन लँड सीलिंग, परत जिराईत बागायत, एवढे सगळे प्रश्न विचारले. त्या विद्यार्थ्याला असं झालं मी शेतात का जातो? म्हणजे कसं असतं ना, फुकट ज्ञान पाजायचं नाही. आपल्याला माहिती आहे ना, मी आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगतो, हा ना खूपच मोठे त्यांनी ठरवलं ना, तू किती फिर तुला इथं आणून उभा करणार आहे, तर तू किती फिर तू इथंच उभा राहणार आहेस. आपण ज्ञान पाजायला जायचं एकदम शांतपणे, पोलाईटपणे. त्या डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामिनेशनला किंवा एखादा जेन्युन आहे नाही कसं शोधतात, तर एकाला विचारलं तुम्ही प्रॅक्टिस करता? करतो. कशात? जसं सिव्हिल क्रिमिनल मध्ये केलं. सिव्हिल मध्ये म्हणे हो. सिव्हिल मॅन्युअल वाचलंय का? म्हणे सर म्हणे वाचलं नाही पण पाहिलंय थोडंफार, हात करत नाही. क्रिमिनल मॅन्युअल वाचलंय का? म्हणे सर सगळं नाही वाचलं पण थोडं पाहिलंय. ते जाऊ दे म्हणे, सिव्हिल क्रिमिनल मॅन्युअल कुणी वाचतं? तो क्रिमिनल प्रॅक्टिस करतो ना म्हणे. खरा क्रिमिनल प्रॅक्टिशनर तोच म्हणे जो एव्हिडन्स मॅन्युअल वाचतो. ते गडबडलं ना, 2 मिनिटं ते सेट बॅकवर्ड गेलं. पॅनल परत काउंट एव्हिडन्स मॅन्युअल परत गडबड. वाचलंय का नाही म्हणतो? सॉरी सर नाही वाचलं. जाऊ दे, वाचलं नसतं. पाहिलंय का म्हणतो? परत एक परेशान झाला. अरे म्हणजे तुझ्या सिनियरचं ऑफिस असेल म्हणे हो, सिव्हिल मॅन्युअल त्यात शेजारी क्रिमिनल मॅन्युअल त्यात शेजारी एव्हिडन्स मॅन्युअल. ते परेशान झाला. सॉरी सर नाही पाहिलं. मग तू वकिलीच करत नाही म्हणे. ज्याने एव्हिडन्स मॅन्युअल पाहिलं सुद्धा नाही, खोटं बोलला म्हणला, तू कोर्टात कधी गेलाच नाही. परत फायनली सांग म्हणे एव्हिडन्स मॅन्युअल तू तुमच्या ऑफिसमध्ये पाहिलं, वाचलं नसशील म्हणे, आम्हाला मान्य, पण तू काय केलं असशील? पाहिलं असशील. ते पोरं एकदम जेन्युइन होता, त्याने विचार केला. ते खूप प्रेशराईज केलं मला. सॉरी सर मी पाहिलं पण. आता तुम्ही सांगा, हा जर म्हणला असता सर मी पाहिलंय पण मी वाचलं नाही, तर याचा निकाल तिथंच लागला होता की नाही? म्हणजे ह्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत हे खूप जास्त महत्वाचे असतात. तुमचा अभ्यास स्पर्धा परीक्षेमध्ये 50%, ज्युडिशियल सर्व्हिसेस मध्ये 50% अभ्यास, 50% ह्या स्ट्रॅटेजी वर्कआउट होतात. मी बरेच विद्यार्थी पाहिले, अभ्यास खूप चांगला, नॉलेज खूप चांगलं, फक्त ती चौकट आणि स्ट्रॅटेजी लक्षात येत नाही म्हणून पाठीमागे राहतात. ते होता कामा नये, हे आपण थोडं लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा एक विद्यार्थी होता असंच, कसा एखादा थोडा जेन्युइन नाहीये हे कसं शोधतात, तर एक विद्यार्थी होता म्हणे हॉबी काय? म्हणे सर एक्सरसाइज. म्हणे एक्सरसाइज मध्ये काय करतो? म्हणे वॉकिंग. वॉकिंग म्हणजे काय? म्हणजे चालतो म्हणे. हो, सगळ्यात शॉर्टकट हाणला बरं आहे. म्हणजे याच्यावर काउंटर विचारायलाच नको. तरी पॅनल म्हणजे पण नाही, नुसता चालतो का गाणी ऐकत चालतो? बरोबर नाही सर, गाणे ऐकत चालतो. कोणते गाणे ऐकतो? हिंदी का मराठी? सर दोन्ही ऐकतो. जास्त कोणते ऐकतो? मराठी. मराठी म्हणजे तुला सगळ्यात चांगलं कोणतं गाणं आवडतं म्हणे ऐकायला चालताना? त्यांनी सांगितलं सर हे गाणं. बरं, इथपर्यंत आला इंटरव्ह्यू. म्हणे त्याला पहिल्या 2 लाईनीच्या पुढे जाईनच नाही. पहिल्या 2 लाईनीच्या पुढं आज कसं म्हणे तू रोज ऐकतो रे गाणं. तुम्हाला सांगतो त्या दिवशीची जी इंटरव्ह्यूची लिस्ट होती, म्हणजे
फायनल सगळ्या लिस्ट आल्यानंतर मी अनालिसिस करत बसतो. कोणत्या दिवशी पर्टिक्युलरली किती इंटरव्ह्यू झाले, त्या दिवशी कुणाला किती मार्क्स पडले, पास किती झाले, फेल किती झाले. माझं आपलं ते 15 वर्षाची सवयच आहे. माझ्याकडे ते डेटा ॲनालिसिस असतं किंवा किती मुलं फ्रेशर म्हणून जज झाले, किती प्रॅक्टिशनर म्हणून झाले, फर्स्ट अटेम्प्टमध्ये कोण झाले, थर्ड फोर्थ अटेम्प्टमध्ये कोण झाले. तर त्या दिवशीच्या लिस्टमध्ये फेल केलेला तेवढा एकटाच कॅन्डिडेट होता. तू खोटं बोलला, तू ज्ञानी प्रचंड असशील, तू खूप नॉलेजेबल आहे ना, गरज नाही आम्हाला, नॉलेजेबल खूप आहे, पण त्या क्वालिटीमध्ये बसणार पाहिजे, क्वालिटी ऑफ जजेस. आणि मग पहिली क्वालिटी तर हे ना ते एकदम जेन्युइन असला पाहिजे किंवा पोलाईट असला पाहिजे, ॲरोगन्स नसला पाहिजे. आणि पोलाइटनेस वगैरे आता हे कसं असतं की आतापासूनच त्या अंगी भिनलं पाहिजे आपलं. म्हणजे असं नाही का एखाद्याचं म्हणणं मी ज्यावेळेस मेन्सची परीक्षा पास होईल त्यावेळेस इंटरव्ह्यू ज्यावेळेस येईल त्यावेळेस आता मी पोलाईट होणार आहे. ते का सलाईन आहे का, याला पोलाइटनेसचं सलाईन लावा, हे महिनाभरात आता हे ॲरोगंट होतं, ह्या महिन्यात हे पोलाईट होणार आहे. आणि याला वेगळं नाही करायला लागत नाही, खूप छोटी गोष्ट आहे. आपण कोर्टात प्रॅक्टिस करतो, कधी कधी असं होतं किंवा आपण प्रॅक्टिस करत असताना कोर्टरूममध्ये सगळे बसलेले असतात आणि आपण चेअरवर बसलेलो असतो, जागाच नसते, आपण बसलेलो असतो, जागा नसते. एक सिनियर येतात आपल्या कोर्टले, जे ज्येष्ठ सिनियर असतात. आपला पोलाइटनेस आणि आपली पर्सनॅलिटी याच्यातच दिसते. आपलं उठायचं आणि सर तुम्ही बसा, हा ॲरोगन्स असतो, मी का उठ. त्यांचं काही जात नाही, ती खूप मोठी व्यक्ती आहे. बरं दुसरं काय वेळेस असतं, आपण कशाला उठायचं, आपले सिनियर कुठे. हे ना हळूहळू मग ते पर्सनॅलिटी मध्ये भिंत. आपलं उठायचं, सिनियर कोणाचे का असतात, सिनियर आहेत ना, हे आपल्या पर्सनॅलिटीचा भाग आहे. आपण सगळ्यांना आदर देतो. आणि हे ना तुम्हाला सांगतो 1000% तुम्हाला ज्युडिशियल मध्ये फायदाच करून जाईल. 1000% तुम्हाला जर इकडे डिस्ट्रिक्ट जजला यायचंय, फॅमिली कोर्ट जजला यायचंय, JMFC ला यायचंय, ह्या तुमच्या दैनंदिन जीवनातल्या सवयी 1000% तुम्हाला फायदाच करून जाणार, नुकसान नाही होणार. म्हणजे काही वेगळं नाही करत आहे तुम्ही. नाहीतर काय होतं की एक विद्यार्थी 2 वर्षापूर्वी असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या इंटरव्ह्यूला फेल झाला, खूप चांगला फेल काय झाला तुम्हाला सांगतो, स्वभाव असतं एखाद्याचा. तो आमचा विद्यार्थी होता, 2-3 अटेम्प्ट JMFCच्या इंटरव्ह्यू मध्ये ते क्लिअर नाही झाला. आणि मग त्याचं ना फॅमिली किंवा घरचं फायनान्शियली खूपच चांगलं होतं, एकदम स्ट्रॉंग. पण ते आपला अभ्यास करायचा, त्याला कोणी विचारायचं, कोणी भेटलं त्याला काय विचारायचं नाही, कशाला करतो तुला काय गरज आहे, नाही काय झालं कशाला करतो तुला काय गरज आहे. मग त्याचं असं व्हायचं की हे जे माझं तुम्ही पाहतायत ना हे घरचंच आहे, माझं स्वतःचं अस्तित्व शून्य आहे ना सध्या, आणि मी हे जे करतोय ना ते माझं अस्तित्व निर्माण करण्याकरता करतोय, किंवा मला स्वतःची आयडेंटिटी पाहिजे, मला माझं स्वतःचं अस्तित्व पाहिजे. पण कुणी आलं का त्याला तुला काय गरज आहे, मग हळूहळू त्याचा स्वभाव थोडा चिडका. मग ते हळूहळू काय म्हणायचं, कोणी भेटलं का तुला काय गरज आहे, ते म्हणायचं पैसा करता नाही करत रे, काय झालं का पैसा करता नाही करत. आणि इंटरव्ह्यूला ते गेला असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या. इंटरव्ह्यू चालू असताना पॅनलने त्याला विचारलं, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरला बेसिक पे स्केल किती आहे. ते विचारतात, सगळ्या जाहिरातीवर असतं ते वाचूनच जायला लागते, एक्झाम कोणती असेल ते बसल्या बसल्या ते बाउन्सर कधी पण येते प्रश्न आहे, बेसिक पे स्केल किती आहे. आता ते म्हटलं सॉरी सर नाही सांगता येणार. तसं हा थोडा ब्लंडर होता, पण याने फेल होत नसतं या प्रश्नाने, पॉसिबिलिटी आहे की राहिला असं. मग आता पॅनलला पर्सनॅलिटी टेस्ट करायची तर पॅनल चिडला, वर्षभर अभ्यास करतो म्हणे APPचा, तुला सरकारी वकील व्हायचंय, तुला हे माहित नाही पगार किती, कशाला येतो म्हणलं, एकदम असं चिडून राग. आता स्वभाव झाला होता आपला, ते ना असं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये एवढाच म्हणला, असे हात होते, सर पैसा करता नाही करत, एवढाच उलटा शब्द गेला तुम्हाला सांगतो, एवढाच. आणि त्याच्या लगेच लक्षात आलं, गडबड झाली म्हटलं, क्रॉस गेलं. त्यांनी खूप सावर करायचा प्रयत्न केला. APPला 21 मार्काला पासिंग होतं, त्याला 19 पडले. आणि त्याचा मेन्सचा स्कोर एवढा होता, 550 जागा होत्या APPला, त्याचा मेन्सचा रिटर्नचा स्कोर एवढा होता, त्याला जर इंटरव्ह्यूला आणखी 2 पडले असते तर तो पहिला 50 मध्ये येत होता, म्हणजे 47 रँक येत होती.
आपण हे ठरवून घ्यायचं की आपलं टार्गेट हे नाही आहे फक्त की प्रिलियम्स मेन्स पास होऊन. आपलं टार्गेट आहे ज्युडिशरीमध्ये एंटर करणं. म्हणजे डिस्ट्रिक्ट जज असेल, फॅमिली कोर्ट जज असेल किंवा JMFC असेल. आणि मग त्याकरता अभ्यास कसा करायचा हे आपण पाहूया. हे 3 टायर स्ट्रक्चर आहे. ह्या जर 3 टायर, ह्या तीन परीक्षेचं महत्त्व तुम्हाला कळलं. प्रिलिम्स इज द एक्झामिनेशन ऑफ युअर इन्फॉर्मेशन, मेन्स इज द एक्झामिनेशन ऑफ युअर नॉलेज आणि इंटरव्ह्यू इज द एक्झामिनेशन ऑफ युअर पर्सनॅलिटी. या तिघांचं जर महत्त्व तुम्हाला कळलं तर मग अभ्यास करायला सोपं जातं आणि एक चौकट क्लिअर होती की काय वाचायचंय आणि काय नाही वाचायचं. कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा सगळ्यात मोठा गुरु असतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. क्वेश्चन रिपीट होत नसतात, पण मागच्या वर्षीचे सगळे क्वेश्चन पेपर हिंट देत चालतात की नवीन पुढे काय होऊ शकतं, नवीन पुढे काय होऊ शकतं. म्हणून तुम्ही जर डीजेची तयारी करत असाल तर 2007 पासून 2024 पर्यंत जेवढ्या 14-15 पेपर झाले डीजेचे, सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर तुम्ही प्रिंट आउट काढा. हायकोर्टच्या वेबसाईटवर ते उपलब्ध आहेत. ओरिजिनल तुम्ही प्रिंट आउट करून फाईल जरी घेतली तरी ते सगळे क्वेश्चन्स पेपर वाचा तुम्ही दोनदा. आणि दोनदा वाचा. मग ते डीजेचे असतील, ते JMFCचे असतील, नाही तर फॅमिली कोर्टचे असतील. त्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर येऊ नाही तर नाही येऊ, डझंट मॅटर. पण तुम्हाला एकच गोष्ट लक्षात आली पाहिजे, हा प्रश्न कोणत्या कायद्यातला आहे आणि कोणत्या कायद्यातल्या कोणत्या चॅप्टर खालचा आहे हे लक्षात आलं तरी खूप झालं. तुम्हाला त्याचं उत्तर नाही आलं तरी चालण्यासारखं आहे, नाही आलं तरी चालण्यासारखं. हे महत्वाचं आहे. आणि एकदा का सगळे अनालिसिस तुम्ही केला, तुमच्या एक लक्षात येईल कोणत्या परीक्षेला कोणत्या सब्जेक्टला जास्त वेटेज येतं. आता अगदी डिस्ट्रिक्ट जजचं जर मी थोड्या वेळ सांगितलं तर 103 विषयावर प्रश्न आले. किती? 103. त्याच्यात मागच्या वर्षी 25 विषय असे होते की ज्या 25 विषयावर पहिल्यांदाच प्रश्न आला. त्याच्या मागच्या वर्षी 20 विषय असे होते की त्याच्या मागच्या वर्षी पहिल्यांदाच प्रश्न आला. दरवर्षी 2-3 ऍक्ट असे असतात की त्याच्यावर पहिल्यांदाच प्रश्न आहे. बरं येतच मार्काचा येतो. आणि मागच्या वर्षी कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टवर प्रश्न एका मार्काला. आता डिस्ट्रिक्ट जजची प्रिपरेशन करणारा विद्यार्थी कंझ्युमर प्रोटेक्शनचे एका मार्काकरता एवढं वाचायची काही गरज नाही आपल्याला. ते सोडून दिले तरी जमते. एक अट्टहास अजिबात नसावा की 100 पैकी 100 प्रश्नाचं उत्तर मला आलंच नाही. इतकं चेक करायचं की मेरिट कट ऑफ किती जातं. 100 प्रश्न आहेत डीजेच्या परीक्षेला, 2 मार्काला एक प्रश्न आहे, 200 मार्काचा पेपर आहे. जास्तीत जास्त 120, 125, 130 असं मेरिट येतं. म्हणजे 60-70 प्रश्न आपल्याला आले पाहिजेत. 80 प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले तर मोर दॅन इनफ. 90 आले तर 100% टू प्रिलिम्स क्लिअरच झाला. पण ते 90 ते 100 यायलाच पाहिजेत हा अट्टहास नको. कारण ते असे काही सब्जेक्ट असतात कुणालाच माहित नसतात. पेपर सेट करणाऱ्याचा पण एक असते ना थोडं, असे काही प्रश्न विचारणार महाराष्ट्रात कुणाला नाही आले पाहिजे. प्रत्येकात असते. ते तर मोठे लोक आहेत ना. मला समजा एखाद्या परीक्षेचा पेपर सेट करायला लावला, माझ्या डोक्यात येईलच ना. आपण पेपर सेट करणार म्हणजे 2-4 प्रश्न तरी महाराष्ट्रात कुणाला नाही आले पाहिजे. हे थोडं इगो असते पण असते, माणूस असते. त्यामुळे असे 2-4 प्रश्न. मी तर दरवेळेस नवीन ऍक्टची नाव ऐकतो, दरवेळेस नवीन म्हणजे प्रश्न पडतो की हा पण ऍक्ट आहे का. आणि लॉ एकदम प्रचंड भास्ट असते. लॉ प्रचंड भास्ट आहे तुम्हाला सांगतो. सगळा लॉ कुणालाच येत नाही, कुणालाच नाही. चीफ जस्टिस ऑफ इंडियाला पण नाही. संपला विषय. म्हणजे 3-4 वर्षापूर्वी एक ऑनरेबल जस्टिस इंटरव्ह्यूला आमचे विद्यार्थी बसवायचे. 24-25 वर्षाचा विद्यार्थी JMFCच्या इंटरव्ह्यूला जायचा. एकच प्रश्न समोर बसून, तुला सगळा लॉ येतो का. आणि एकाच वाक्यात उत्तर असते नाही. एकाच वाक्यात उत्तर असते नाही. हे जर म्हणला ना हो येतंय तर त्या लॉर्डशिप जे 55-60 वर्ष वयाच्या आहेत, ज्या रिटायरमेंटला आल्या, त्या आणखी म्हणत नाहीत मला सगळा लॉ येतो.
तर 25 वर्षाचा पोरगा म्हणायला लागलं मला सगळा लॉ येतो. तर त्या कन्क्लुजन काढतात याचं फक्त वय वाढलं, याच्या बुद्धीची वाढ होणं काळाची नसतं येत कुणाला. मला जर कोण म्हटलं ना मला सगळा लॉ येतो, मी एकच प्रश्न विचारतो, भारतात कायदे किती आहेत नाव सांग. आतलं सोडून दे, आतलं सोडून दे, फक्त नाव. तर भारतातलं सोड, महाराष्ट्रात कायदे किती आहेत नाव सांग. तर नाव पण सोडून दे, महाराष्ट्रात कायदे किती आहेत एक्झॅक्ट आकडात सांगून दाखव. ज्यांनी बनवले त्यांनाच आठवणा कुठं कुठं काय काय बनवलंय. आपल्याला सुद्धा प्रॅक्टिसिंग पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये कधी कधी असा क्लायंट येतं एखादी केस घेऊन आपणही प्रश्न पडतो, हे पण आहे, आपणही सांगतो ज्युनियरला हे बेरेक्ट शोधून घेऊन ये. होतं चांगलं चांगलं नव्हतं. सगळा लॉ कुणालाच येत नसतो. हा, एखादा 10 विषयात एक्सपर्ट, एखादा 20 विषयात एक्सपर्ट, एखादा 50 विषयात एक्सपर्ट, एखादे चीफ जस्टिस 200, 250, 500 विषयात एक्सपर्ट, म्हणून सगळा येतो असं थोडंच होतं. म्हणून स्पर्धा JMFC करत असताना, DJ किंवा फॅमिली कोर्ट करत असताना एक स्वतःला एक समजून सांगा की 100 पैकी 100 प्रश्न यायलाच पाहिजेत मला, हाही अट्टहास नको. इथं चांगल्या मार्गाने क्लिअर झालं पाहिजे ही परीक्षा. एक टाइम JMFC ला तुम्ही हा अट्टहास ठेवला तरी चालेल, 12च विषय आहेत. एक टाइम फॅमिलीला ठेवला तरी चालेल, 18च विषय आहेत. पण DJ ला हा अट्टहास अजिबात नको. आणि मग एक 40 विषयांची यादी काढायची. आणि हे 40 विषय जे मी तुम्हाला सांगितले की JMFC ला जे 12 आहेत ते DJ ला पण आहेत, फॅमिलीला जे 18 आहेत ते DJ ला पण आहेत. हे झाले 30. आणि जे सेशन्स ट्रायबल ऑफेन्सेस आहेत जे फॅमिलीला नाही आहेत आणि JMFC ला पण नाही आहेत, पॉक्सो, अॅट्रॉसिटी पर्टिक्युलर हे जे आहेत, मोका, जिथे सेशन ट्रायबल आहेत एक्सक्लुझिव्हली आणि किंवा सेशनकडे त्याचे अपील जातात, असे 10. असे 40-42 विषय जर तुम्ही अनालिसिस केलं तर मी केलेले अनालिसिस जे आहे तर ह्या 40 विषयांमध्ये आतापर्यंत गेल्या 15 वर्षात दरवर्षी 90 प्रश्न कव्हर होतात. आणि खूपच टफ पेपर आला तर एखाद्या वर्षी 80 प्रश्न कव्हर झालेत. आणि खूपच टफ आला तर 70 कव्हर झालेत, पण त्या वर्षी मेरिट 50 वर लागले. आलं लक्षात. त्यामुळे हे 30-40 विषय करणारा विद्यार्थी DJची प्रिलिमिनरी फेल नाही होऊ शकत. तेवढ्यावरच फोकस करायचा. आता अभ्यास कशातनं करायचा, बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की अभ्यास कशातनं करायचा. तर सगळ्यात मेन सोर्स आहे बेअर ऍक्ट. बेअर ऍक्ट सोडायची गरज नाही. बेअर ऍक्ट इज अ की. बेअर ऍक्ट ही सक्सेसची की आहे. फक्त हाऊ टू रीड बेअर ऍक्ट इज अन आर्ट टू बी डेव्हलप्ड. बेअर ऍक्ट कसं वाचायचं ही कला आहे. आणि प्रश्न कसा येतो की समजा आपल्याकडे एक सेक्शन आहे बा, किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन, IPC मध्ये जुना सेक्शन होता, सेक्शन 361 रेड विथ सेक्शन 363. सेक्शन असा होता, whoever takes or entices any child if male below 16 years of age, if female below 18 years of age, out of the keeping of lawful guardian without the consent of lawful guardian commits kidnapping from lawful guardian. प्रश्न कसा येतो, DG ला पण आला आणि JMFC ला पण आला, दोघांनाही प्रश्न आला. किंवा किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन कॅन बी कमिटेड इन द रिस्पेक्ट ऑफ ऑप्शन ए मेल चाइल्ड बिलो 16 इयर्स, मेल चाइल्ड बिलो 18 इयर्स, फिमेल चाइल्ड बिलो 18 इयर्स, किंवा मेल चाइल्ड बिलो 16 इयर्स, फिमेल चाइल्ड बिलो 18 इयर्स. असा प्रश्न DG ला आला. हा प्रश्न 2 वेळा JMFC ला पण आला. किंवा 16 वर्षापेक्षा कमी वयाचा जर मुलगा असेल तर किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन होती, किंवा 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुलगी असेल. आता आपल्याला IPC रिपील होऊन नवीन कायदे आले, 3 नवीन कायदे आले. भारतीय न्याय संहिता BNS, भारतीय साक्ष अधिनियम BSA आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS. आता हे आपल्याला ना कंपॅरेटिव्हली म्हणजे पाठीमागे काय केलं, मागच्या वर्षी DJच्या परीक्षेला अशाच एका ज्युडिशियल ॲस्पिरंट्सने हायकोर्टाला कळवलं किंवा हायकोर्टाला विचारणा केली की आता आम्ही अभ्यास कोणत्या विषयाचा करायचा, नवीन क्रिमिनल लॉ की जुने क्रिमिनल लॉ. एका वाक्यात उत्तर आलं बोथ. आणि नको ते आमच्या JMFC ला पण ऍड झाले, जुने पण ऍड झाले आणि नवीन पण वाढले, 3 जादा वाढले. आता दोन्ही करत बसले वेळ जातो, म्हणून कंपॅरेटिव्ह करायचे, नवीनच करायचे आणि नवीन मध्ये पाहायचं की जुनं काय चेंजेस आहे. आता एक किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन मध्ये नवीन ऍक्ट मध्ये एकदम इंटरेस्टिंग पार्ट आहे पहा, नवीन BNS मध्ये
नवीन BNS मध्ये एक व्याख्या ऍड केली चाइल्ड या शब्दाची. कशाची? चाइल्ड. हे IPC मध्ये नव्हते. पण चाइल्ड मध्ये काय? खूपच सोपं आहे. चाइल्ड मीन्स चाइल्ड बिलो 18 इयर्स ऑफ एज. चाइल्ड मीन्स चाइल्ड बिलो 18 इयर्स ऑफ एज. तुम्हाला काय फरक पडतो? आता पुढे पहा. पुढे किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियनच्या सेक्शन मध्ये चेंज. तिथे ना ते मुलगा 16 वर्षाचा, मुलगी 18 वर्षाची हे ना काढून टाकले. म्हणजे आपल्याकडे जनरली कशा केसेस व्हायच्या माहिती आहे का? 17.5 वर्षाची मुलगी असायची, 19 वर्षाचा मुलगा असायचा. मग ह्या दोघांना लग्न करायचं असते. आता त्याचं वय नसते, घरच्यांचा विरोध असते. मग हे हिंदी पिक्चर पाहते. मग हिंदी पिक्चर पाहून हे मग डायलॉग मारते, ये दुनिया हमारे प्यार के खिलाफ है. आणि मग हे घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतात. मग हे घर सोडून निघून गेले तर मुलीचा वडील जाते आणि गुन्हा दाखल करते किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन. मग पोलीस आपले गुन्हा दाखल करून दोघांना घेऊन येते. ती मुलगी पोलीस स्टेशन मध्ये सांगते, मी माझ्या संमतीने गेले होते. पोलीस म्हणजे तुझ्या संमतीला विचारते कोण? यू आर नॉट कॅपेबल फॉर गिव्हिंग व्हॅलिड. आता नवीन कायद्यात हे वय काढून टाकलं 16-18. आता नवीन सेक्शन पहा. whoever conveys or takes away any child out of the keeping of lawful guardian without the consent of lawful guardian commits kidnapping from lawful guardian. आता किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन कोणाची होऊ शकते? चाइल्ड. बरं, चाइल्ड म्हणजे कोण? चाइल्ड बिलो 18 years. किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन इज ऑफेन्स अगेन्स्ट लॉफुल गार्डियन. आता गेले 1-1.5 वर्ष जसे नवीन क्रिमिनल लॉ आले तसं मी महाराष्ट्रभर फिरत आहे. 70-80 जवळपास बार असोसिएशनला नवीन क्रिमिनल लॉजवर लेक्चर दिले आणि पोलिसांना मी गेले 1.5 वर्षापासून ट्रेनिंग देत आहे महाराष्ट्रभर. मी त्यांना सगळ्यांना एक इंटरप्रिटेशन काढून दिलं. म्हटलं इथपर्यंत ठीक आहे चाइल्ड. पण समजा एखादी मुलगी आहे जिचं वय 17 वर्ष 10 महिने आहे, एखादा मुलगा आहे ज्याचं वय 17 वर्ष 11 महिने, आणि हे दोघं म्हणले घरच्याचा आपल्या लग्नाला विरोध आहे, आपण लग्न करायला घर सोडून पळून जाऊ. आणि हे दोघं जर घर सोडून पळून गेले, मुलगी आली, मुलीचे वडील आले, तिच्या घरच्यांनी गुन्हा दाखल करायला ठरवलं किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन. पोलिसांनी आपला गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर मुलाचे वडील तुमच्याकडे आले किंवा आमच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन. आपण एक प्रश्न विचारणार त्याला, तुमच्या मुलाचं वय काय? आणि ते जर म्हणला 17 वर्ष 11 महिने 18च्या कमी, तर आपण तर त्याला एकच सल्ला द्यायचा आहे, काय? तुझंच पोरगं किडनॅप झालंय. दोघं 18 पेक्षा कमी व्हायचे, दोघं जर पळून गेले तर कुणी कुणाला किडनॅप केलं? बरोबर. आणि तिच्या बापाची FIR घेतली तर याच्या बापाची पण घ्यायला लागेल ना. कारण IPC खाली तुम्ही म्हणायचे नाही नाही किडनॅपिंग होत नाही कारण मुलाचं वय किती पाहिजे? 16 पेक्षा कमी. पण आता तुम्ही काय शब्द आणला इथं? चाइल्ड. तुम्ही हे नाही म्हणू शकत हा ऑफेन्स होत नाही. तसं खाली एक्सप्लेनेशन नाही, प्रोव्हिजो नाही, एक्सेप्शन नाही. बरं, वेळ पडली तर त्या मुलाला उद्या तुम्ही पॉक्सो लावता, त्याला BNS लागा नका. मग हे कोणी सांगायचं ना कायद्यात? म्हणजे मी तर महाराष्ट्रावर सांगून आलो, ही केस ज्याच्या वाट्याला येईल ना, तू सुप्रीम कोर्टापर्यंत माग नको सर. जजमेंटच रिपोर्ट झालं पाहिजे. आणि लॉ ना असा सेटल होतो, लॉ असा सेटल होतो. सर्टन्टिटी ऑफ लॉ इज अ मिथ. लॉ सर्टनच असतो की मिथ आहे. एखादी प्रोव्हिजन आपण वाचणार, त्याचं इंटरप्रिटेशन आपण काढणार, मग ते वरपर्यंत जाणार, फायनल सेटल होणार. मग आता गेल्या 2-4 महिन्यामध्ये 6 महिन्यात जोरात चालू आहे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट, रिझन फॉर अरेस्ट. पण हे नवीन काही नाही. 26 जानेवारी 1950 ला संविधान आलं. त्या संविधानामध्ये आर्टिकल 22 मध्ये स्पेसिफिक क्लॉज आहे, द अॅक्युज्ड शॅल बी इन्फॉर्म्ड ग्राउंड्स ऑफ अरेस्ट इमिडिएटली आफ्टर ही इज अरेस्टेड. दॅट इज हिज फंडामेंटल राईट. बरं, ते 26 जानेवारी 1950 पासून आहे ते फंडामेंटल राईट. फक्त कुणीतरी बारकाईने वाचला 2022च्या दरम्यान ते सुप्रीम कोर्टापर्यंत नेलं. ते बारकाईने वाचणं हे एक्झामिनेशनला खूप महत्वाचं असतं. डीजेला अशा प्रकारचे प्रश्न पेरेक्ट या बारकाईने वाचलं पाहिजे. फॅमिली कोर्ट जजचा जर कन्सर्न आला तर फॅमिली कोर्ट जजला काय पर्सनल लॉ जास्त आहे. आपल्याला ऍप्लिकेशन लक्षात आलं पाहिजे सगळ्यात. फॅमिली कोर्टचा ना मॅरेज डिवोर्सचा एक चार्टच येतो.
एका चार्ट मध्येच बसतं. फॅमिली कोडचं एकदम सिंपल कन्सर्न असते. इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड मॅरेजचा एक चार्ट घ्यायचा आणि सगळ्यात पर्टिक्युलरली मग फक्त कायद्यात पुढे कायदा लिहायचा, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, स्पेशल मॅरेज. आणि इकडं मग फर्स्ट रिलीजन, हिंदू खाली दोघं हिंदू लागतील मग वगैरे वगैरे. सेकंड एज, मुलाचं पर्टिक्युलरली 21, मुलीचं 18, सगळ्या कायद्यांमध्ये. फक्त मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये एज ऑफ मॅरेज इज एज ऑफ प्युबर्टी विच इज 14 इयर्स. मग सेरेमनी, हिंदू मध्ये सप्तपदी, मुस्लिम मध्ये इजाब कबूल, ख्रिश्चन मध्ये ओथ, पारसी मध्ये आशीर्वाद. व्हाइडेबल मॅरेजचा एक चार्ट. सगळे फॅमिली लॉ 3 चार्ट मध्ये संपते तुम्हाला. चार्ट बनवायला टाइम लागते, फक्त चार्ट बनवायला टाइम लागते, त्याला वाचावंच लागतं एकदम बारीक. ते 15 मिनिटाचं काम आहे मग रिव्हिजन करणं, म्हणजे ते पाठच झालं पाहिजे. बरं त्याच्यात एक मध्ये जास्तीत जास्त एखादा प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट येतं. पण त्या प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्टची गंमत वेगळीच आहे. Any male adult contacting child marriage shall punished with 2 years imprisonment. Any male adult. बरं चाइल्ड मॅरेज ऍक्ट मध्ये चाइल्ड म्हणजे काय माहितीये का? आता BNS खाली चाइल्ड म्हणजे 18. पण प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट मध्ये चाइल्ड म्हणजे मुलाचं वय जर 21 पेक्षा कमी असेल तर ते चाइल्ड, आणि मुलीचं वय जर 18 पेक्षा कमी असेल तर चाइल्ड. आणि याच्यापेक्षा कमी वयाच्या लोकांचं मॅरेज झालं तर हे मॅरेज काय झालं? चाइल्ड मॅरेज. हे काय झालं? चाइल्ड. पण तो भाग वेगळाच आहे की चाइल्ड मॅरेज व्हेन व्हाइडेबल अँड पनिशेबल अँड व्हेन व्हाइड. तो एक वेगळाच पार्ट आहे. पण जनरली चाइल्ड मॅरेज इज व्हाइडेबल अँड पनिशेबल. पण आता मेन कन्सर्न असा आहे की ठीक आहे, मुलीचं वय 17 वर्ष आहे आणि मुलाचं वय 19 वर्ष आहे, बरोबर आहे की नाही? तर चाइल्ड मॅरेज झालं की नाही? मुलीचं वय 17 वर्ष आहे, मुलाचं वय काय 19 वर्ष आहे. हे चाइल्ड मॅरेज आहे की नाही? कारण या कायद्याखाली चाइल्ड कोण आहे? मुलीचं वय किती पेक्षा कमी असेल तर चाइल्ड 18 आणि मुलाचं 21. आता ह्यामध्ये ह्या दोघांमध्ये चाइल्ड कोण आहे? दोघे. बरं हे चाइल्ड मॅरेज एक नाही. आता याला पनिशमेंट द्यायला लागेल. तर कुणाला पनिशमेंट द्यायची याच्यात? पॅरेंट्स. पॅरेंट्स मध्ये कुणाला? फादर का मदर? आणि कुणाचे पॅरेंट्स? मुलाचे, मुलीचे का दोघांचे? ज्यांनी लग्नाला प्रवृत्त केलं हे तो भाड्या बसले होते. आता चाइल्ड मॅरेज ऍक्ट खाली फक्त मेलला पनिशमेंट असते, फिमेलला नाही, बरोबर? आता कुणाला पनिशमेंट याच्यात? त्या दोघांच्या वडिलांना प्लस त्या मुलाला. कारण सेक्शन 9 आहे, अ मेल अडल्ट कॉन्टॅक्टिंग चाइल्ड मॅरेज शॅल पनिश विथ 2 years. आता मेल अडल्ट आहे की नाही, बरोबर? मग याला पनिशमेंट होईल की नाही? पण आता लक्षात घ्या, मुलीचं वय 19 वर्ष आहे, मुलाचं वय पण 19 वर्ष आहे, आणि ह्या दोघांचं लग्न झालंय. चाइल्ड मॅरेज आहे की नाही? चाइल्ड मॅरेज आहे की नाही? 100% चाइल्ड मॅरेज आहे ना. कारण चाइल्डची डेफिनेशन काय कायद्यात? मुलीचं 18 पेक्षा कमी आणि मुलाचं 21 पेक्षा. आता ह्या दोघात चाइल्ड कोण आहे? हे 19 वर्षाचं चाइल्ड आहे, बरं आहे? काय झालं का मुलाला? आता चाइल्ड मॅरेज कोणी केलंय? मुलीने केलं. मग आता पनिशमेंट देता येते तिला? नाही देता येत. कारण या कायद्याखाली फिमेल वुमेनला पनिशमेंट नाही.
मग तिने चाइल्ड मॅरेज करू नये तिला पनिशमेंट नाही. आणि उलट झालं, हे 19 वर्षाचं आहे, ती 17 वर्षाची, तर आता मुलाला पनिशमेंट लगेच. हे डिस्क्रिप्शन आहेत ना काय देतात, डिस्क्रिप्शन शीट. बरं आता दोघं 19 वर्षाचे, ते म्हणले आम्हाला ना घरच्यांकडनं आमच्या जीवाला धोका आहे, आमच्या जीवाला धोका आहे. हायकोर्टात गेले प्रोटेक्शन करता, रिट फाईल केली, थोडा आमच्या घरच्यांना धोका आहे, दोघांच्याही घरच्याकडनं धोका आहे, ऑर्डर केली वगैरे वगैरे, जात धर्म या ग्राउंडवर घरच्यांच्या लग्नाला विरोध आहे, आम्हाला करायचंच आहे लग्न. हायकोर्ट यांना हे नाही म्हणू शकत, यांचं लग्न लावून द्या, बरोबर? कारण दोघं पण आडल्ट आहेत, पण मुलाचं वय नाही 19. हायकोर्ट हे पण नाही म्हणू शकत दोघं आपापल्या पॅरेंटच्या घरी जा, त्यांच्याकडनं धोका आहे. बरं कोर्ट हे पण नाही म्हणू शकत या दोघांना CWC कडे पाठवा, मॅडम आहे तिथे. आता ह्या दोघांचं करायचं का? मग हायकोर्ट काय म्हणते, यांना पोलीस प्रोटेक्शन द्या. त्याचं नाही, पोलीस प्रोटेक्शन ठीक आहे, राईट्स कुठं आहे? आम्ही राहायचं कुठं? कारण पॅरेंट्स कडे जाऊ शकत नाही. CWC खाली जे हॉस्टेल आहे त्याच्यात हे बसत नाही, नातेवाईकांकडे जा म्हणू शकत नाही. गव्हर्नमेंटच्या हॉस्टेलची यांच्याकरता आणखी स्कीम आली. हायकोर्ट मध्ये तुम्ही दोघं काय करा, एकत्र राहा, तुम्ही एखादा फ्लॅट घ्या, तुम्ही त्याच्यातनं 4 पैसे कमावा कुठून तरी, आणि तुम्हाला जीवाला धोका म्हणून सिक्युरिटी. म्हणजे हायकोर्टात दोघांना एकत्र राहायची परमिशन दिली, म्हणजे हायकोर्टाने लिव्ह इन रिलेशनशिप प्रोटेक्ट केला. हे जे उद्योग होत आहेत याच्यामुळे एकदा चर्चा सुरू झाली ना, हे लग्नाचं वय इक्वल करून टाका, हे लग्नाचं वय इक्वल करून टाका. आणि मग असं ठरलं किंवा मुलीचं वय 18चं आपण 21 करून टाकू, म्हणजे इक्वल होऊन जाईल, वादच नाही होणार. नाही, त्याच्यावर खूपच मोठा डिबेट झाला. काहींचा प्रचंड विरोध होता की नाही म्हणजे मुलीचं वय 18 आहे की 18 ठेवलं पाहिजे, वाढवलं नाही पाहिजे. काहींचं म्हणणं होतं पर्टिक्युलरली 21 केलंच पाहिजे. आणि मग त्याला खूप चर्चा झाली, आर्ग्युमेंट फॉर अगेन्स्ट. कधी कोणत्याही गोष्टीचा आपण कायद्याचे विद्यार्थी आहोत सर्व, कधी दोन्ही बाजू आपण पाहिल्या पाहिजे. म्हणजे आपल्याकडे आर्ट ऑफ ॲडव्होकसी मध्ये जे सगळे मोठे सिनियर काउन्सिल होऊन गेले, नानी पालखीवालापासून सगळे, त्यांच्या बायोग्राफी, ऑटोबायोग्राफी मध्ये खूप सुंदर काही गोष्टी दिल्या की येणाऱ्या जनरेशन करता की आर्ट ऑफ ॲडव्होकसी. त्याच्यात नानी पालखीवालांची एक खूप सुंदर कला होती वकिलीची. नानी पालखीवाला कधीच केस ओपन करताना हे नाही सांगायची की ही माझी केस आहे, हे माझे पॉईंट आहे. अगोदर अपोजिट पार्टीचे वाचून यायचे आणि त्याचं सांगायचे, यांची सगळी डिटेल केस एवढीची, आणि ते झाल्यानंतर मग म्हणायचे आता माझं ऐका. म्हणजे त्याला रिव्हर्स आर्ग्युमेंट म्हणायचे. म्हणजे केशवानंद भारतीमध्ये गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं की गव्हर्नमेंट हॅज अनलिमिटेड पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. नानी पालखीवाला इनिशियली हे म्हणलेच नाही की यांना अनलिमिटेड पॉवर देऊ नका. नानी पालखीवाला कोर्टाला एवढंच म्हणायचे, युअर लॉर्डशिप प्रिझ्युम गव्हर्नमेंट इज गिव्हन अनलिमिटेड पॉवर. हे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणतं, युनियन ऑफ इंडिया, त्यांच्यासारखा तुम्ही निकाल दिला की गव्हर्नमेंट हॅज अनलिमिटेड पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. त्याचे काय काय परिणाम होतील मी एकदा सांगतो, मग माझं सांगतो. त्याने कसं म्हणजे आपल्या संविधानात लिहिलंय ड्युरेशन ऑफ हाऊस ऑफ पीपल इज 5 years, लोकसभेचा कार्यकाल 5 वर्ष. मग सगळे एखाद्या वेळेस सत्ताधारी विरोधक एकत्र आले, ते म्हणले 5 वर्ष खूपच कमी वेळ मिळतो विकास करायला, थोडा संविधानात बदल करू आणि 5च्या मागे 1 शून्य लावून टाकू, आणि ड्युरेशन ऑफ हाऊस ऑफ पीपल इज नाऊ 50 years करून टाकू. गव्हर्नमेंट म्हणायचं आम्ही असं कशा करणार, ते म्हणत नाही अनलिमिटेड पॉवर म्हणजे होऊ शकते की नाही, कोर्टवरून म्हणायचं होऊ शकते, बरोबर. त्यामुळे उद्या परत गव्हर्नमेंट म्हटलं हे नागरिकांना फंडामेंटल राईट जास्त झाले, पार्ट 3 इज हिअरबाय डिलीटेड. तिकडनं गव्हर्नमेंट म्हणायचं आम्ही असं कशाला करू, म्हणजे अनलिमिटेड पॉवर म्हणजे काय, होऊ शकतं की अनलिमिटेड पॉवर म्हणजे होऊ शकतं. आणि म्हणजे परत गव्हर्नमेंट म्हटलं इथून पुढे सारखे सारखे घटनेमध्ये बदल नको, आर्टिकल 368 इज हिअरबाय रिपील, की परत दुरुस्तीच नको. तर डेमोक्रेसी डिक्टेटरशिप मध्ये बदलायला 5 मिनिटं नाही लागणार.
ते एच.एम. शेरवे स्टेट ऑफ केरळचे ऍडव्होकेट होते, ते म्हणायचे आम्ही असं कशाला करू. नाणी पालख्याला म्हणायचे तुमची गॅरंटी देणार कोण आणि घेणार कोण. आणि तेवढंच कोर्टाच्या एकदम परफेक्ट चौकटीत बसलो होतो. अनलिमिटेड पॉवर दिला का एवढे सगळे उद्योग होणार. मग बाकी रिझनिंग कोर्ट नंतर डेव्हलप करत असतं. आणि मग आर्ग्युमेंट आलं की लिमिटेड पॉवर पर्टिक्युलरली दिले तर काय, लिमिटेड पॉवर इम्प्लाइड लिमिटेशन, याला रिव्हर्स आर्ग्युमेंट म्हणतो. त्या अँगलनी बऱ्याच वेळा होतं. आता फॅमिलीच्या याच्यामध्ये मग सगळ्यांनी आर्ग्युमेंट दोन्ही केले. काही पॅरेंटचं म्हणणं होतं किंवा आमची स्वतःची खायची परिस्थिती नाही, 1 एकर जमीन शेती नाही, दुसऱ्याच्या इथं हातावर पर्टिक्युलर काम करू शकतो, एवढंच असतं की मुलगी 18 वर्षाची झाली की आपलं लग्न लावून दिलं तर तिचं ती शिकत. तुम्ही म्हणणार तिला शिकवा वगैरे, आमचेच खायचे प्रॉब्लेम्स आहेत. 18 वर्षापर्यंत कसं तरी शिकवून मग तिचं ते संसाराला मार्गी लागली तर तिला शिकवलं तर शिकवलं. हा एक पॉईंट पाहायला पाहिजे. दुसरं आर्ग्युमेंट होतं की ठीक आहे, बऱ्याच वेळा फॅमिली डिस्प्यूट होतात, तर मुलगी जर स्वतःच्या पायावर उभी असली, ती जर शिकली आणि स्वतःच्या पायावर उभी असली तर मग मॅट्रिमोनियल डिस्प्यूट काही होणार नाही. म्हणजे बऱ्याच वेळा मॅट्रिमोनियल डिस्प्यूटचं कारण काय असते की डोमेस्टिक व्हायलन्स असेल, क्रुएल्टी टू मॅरिड वुमन असेल वगैरे. तर मी बऱ्याच वेळा म्हणतो, एखाद्या समजा कुणी माझ्याकडे एखादी स्टुडंट सांगितली, लॉची स्टुडंट असते, ज्युडिशरीच्या प्रिपरेशन करत असते, थोडा फॅमिली डिस्प्यूट असते, तिचं म्हणणं असतं की हजबंड मारत. मग मी त्याला आपलं सतत तरी एक मारले आपले 2 ठोके द्यायचे ठेवले, त्याला काही एवढा विचार करायचा. पण तिच्या मनात एक भीती असते, तुम्हाला सांगतो मी खूप वेळा पाहिजे. मग सगळं जर झालं तर मग ते माझं फायनान्शियल कसं होईल, मला घरी नाही जाऊ शकत, माझ्या पॅरेंट्सची परिस्थिती नाही आहे, मी त्यांच्यावर बर्डन नाही देऊ शकत आणि माझं स्वतःचं काही इन्कम नाही. मला जर 4 पैसे मिळायला लागले तर मग 2 नाही मी 4 आणेल सर, त्याला काही टेन्शन नाही, हानामारीत कमी नाही आपण म्हणे, पण सध्या आपली परिस्थिती नाही. मग ती जर स्वतःच्या पायावर उभी राहिली तर ह्या गोष्टी पण कमी होतात. पण मग तिचं म्हणणं असतं शिक्षणच नाही, मग ग्रॅज्युएट होईल 21 झाल्यानंतर, असे दोन्ही आपण पाहायला पाहिजे. मग हे खूप डिबेट झालं, खूप चर्चा झाली, ते काय मार्ग निघाला. ह्या सगळ्या नाड्यात एक पोरगं सुप्रीम कोर्टात पोहोचलं. ते म्हणलं मी काय म्हणतो, त्याने काय हेच वाद आहे ना, हे वयाचं तफावत आहे. हा मग हे मुलींचं जर 21-18चं 21 होत नसेल तर एक काम करा, पोरांचं 21-18 करा ना. माझं कोण म्हणणार राहू दे तुझं थोडं हेच मिटा ना. हे आपण फॅमिली कोर्टच्या एक्झामला प्रिपरेशन करताना वाचलं पाहिजे. एज किती, चाइल्ड मॅरेज काय, मॅरेजची एज किती, आणि हे प्रश्न आलेच सर. मी आतापर्यंत सांगितलेलं प्रत्येक एक्झाम्पल हे फॅमिली कोर्टला प्रश्न येऊन गेला. मागच्या वर्षीच्या फॅमिली कोर्टच्या जनरल एक्झामिनेशनला प्रश्न होता हा, मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये एज ऑफ मॅरेज किती आहे, हा प्रश्न होता. ग्राउंड्स ऑफ डिवोर्स कोणते आहेत, पाठच पाहिजे डिवोर्सचा ग्राउंड्स, कशात हा ग्राउंड्स आहे कशात नाही, डिझर्शन, कन्व्हर्जन, पर्टिक्युलरली रिनाउन्सिंग द रिलीजन, रिनाउन्सिंग द वर्ल्ड, अडल्टरी कशात आहे, कोणत्या कायद्यात आहे, कोणत्या कायद्यात नाही. एवढं जरी केलं तरी ते फॅमिली कोर्ट जजच्या एक्झामचं आपल्याला सोपं होऊन जातं. आणि JMFCचं प्रिपरेशन करत असताना तर एकदम सोपाच पार्ट आहे. 12 विषय आहेत जे या सगळ्या परीक्षेला आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर आपलं कॉन्स्टिट्यूशन करायचं. तुम्ही डिस्ट्रिक्ट जज आणि जर JMFCचं प्रिपरेशन करत असाल किंवा डीजेचं, तर कॉन्स्टिट्यूशन तर सगळ्यात पहिल्यांदा. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द लॉ ऑफ द लँड, इट इज द सुप्रीम अथॉरिटी. नेहमी प्रश्न पडतो की काही जणांना प्रश्न पडतो आपल्या देशामध्ये सर्वोच्च कोण. कोणी म्हणतात संसद सुप्रीम, कोणी म्हणतात सुप्रीम कोर्ट सुप्रीम, कोणी म्हणतात पंतप्रधान सुप्रीम, कोणी म्हणतात राष्ट्रपती सुप्रीम. आपल्या देशामध्ये संसद सुप्रीम नाही, आपल्या देशामध्ये सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही, आपल्या देशामध्ये प्राईम मिनिस्टर पंतप्रधान सुप्रीम नाहीत, आपल्या देशामध्ये राष्ट्रपती सुप्रीम नाहीत. आपल्या देशामध्ये जर काही सर्वात सुप्रीम आणि सर्वोच्च असेल तर ते आपल्या देशाचं संविधान आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द सुप्रीम अथॉरिटी, इट इज द लॉ ऑफ द लँड. नॉन हॅज अ पॉवर टू अल्टर और डिस्ट्रॉय द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. एखाद्याला प्रश्न पडू शकतो असं का, देशामध्ये संसद असावी संविधान सांगतं, लोकसभा असावी संविधान सांगतं, राज्यसभा असावी संविधान सांगतं, संसद असावी संविधान सांगतं, पंतप्रधान मंत्रिमंडळ असावं संविधान सांगतं, राष्ट्रपती असावे संविधान सांगतं, सर्वोच्च न्यायालय असावं संविधान सांगतं, राज्य असावेत संविधान सांगतं, राज्यांना विधानसभा विधान परिषद असावी संविधान सांगतं, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ असावं संविधान सांगतं, गव्हर्नर असावं संविधान सांगतं,
हायकोर्ट उच्च न्यायालय असावं संविधान सांगता, यांचा जन्मदाता संविधान आहे. जन्म देणारा मोठा असतो, घेणारा नाही. कॉन्स्टिट्यूशन इज द क्रिएटर, ऑल आर द क्रिएचर. नो वन हॅज द पॉवर टू अल्टर और डिस्ट्रॉय द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधान लॉ ऑफ द लँड आहे. संविधान ऑर्डिनरी लॉ नाही. यू कॅनॉट इक्वेटेड कॉन्स्टिट्यूशन विथ द लॉ. हे आपण वाचतो ते लॉ, BNS, BSA, BNSS, फॅमिली कोड, पर्टिक्युलरली ऍक्ट, हे ऑर्डिनरी लॉ आहेत. हे संसदेने बनवले, पण ज्या संसदेने हे कायदा बनवलाय त्या संसदेला संविधानाने बनवलंय. म्हणून संविधान हे कोणत्याही परीक्षेच्या प्रिलिम्स आणि इंटरव्ह्यूला महत्त्वाचं असतं. संविधान कधी रिटर्नला नसतं, पण हे प्रिलिम्सला. तुम्ही जर डीजेची परीक्षा पाहिली तर गेल्या 15 वर्षात 97 प्रश्न आहेत कॉन्स्टिट्यूशनवर, म्हणजे एक्झॅक्ट आकडा सांगतो. त्याच्या वर फक्त CPC 120 आहेत, BNS 118 आहेत, आणि 97 प्रश्न कॉन्स्टिट्यूशनला 3 नंबरला आहे डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेला. JMFCला दरवर्षी 10 प्रश्न तर असतात संविधानावर. आणि इंटरव्ह्यू, डिस्ट्रिक्ट जजचा इंटरव्ह्यू, पण JMFCचा इंटरव्ह्यू कॉन्स्टिट्यूशन शिवाय क्लिअर होऊ शकत नाही, इन्क्लुडिंग फॅमिली कोर्टचा सुद्धा. कारण फॅमिली कोर्ट मध्ये कस्टडीच्या ऑर्डर मध्ये संविधान येतं की त्या हजबंड इकडे आहे, ते वाईफने इकडे कस्टडीची पिटिशन हे केलंय, ऍप्लिकेशन केलंय, हजबंड US राहतंय, ते तिकडच्या कोर्टाची ऑर्डर घेऊन बसते, मग तिकडच्या एक कोर्टाची ऑर्डर आहे, मग आपली एक ऑर्डर आहे, मग ते चालूच असते. हे संविधानावर डिस्कशन जातं. मग नंतर संविधान सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला करायला पाहिजे कोणत्याही परीक्षेत. JMFC करता पॅरामीटर्स आहेत. हे 3 नवीन लिमिटेशन, रेंट कंट्रोल हे JMFC करता, DJ करता आहे. हे हक्काचे विषय आहेत. हे चांगले मार्क्स घेऊन जातात. हे पटकन करून मोकळं व्हायचं असते. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, कमी वेळेत जास्त मार्क देणारा विषय करायचा. म्हणजे JMFCच्या विद्यार्थ्यांना लिमिटेशन किती सेक्शन, 30 सेक्शन, प्रश्न किती येतात 10, आणि BNSS किती सेक्शन, म्हणजे 531 सेक्शन, प्रश्न किती येतात 10. तर सत्सत्व बुद्धी सांगते तुम्हाला लिमिटेशन पहिलं कर, बरोबर लवकर होशील ना. ते CPC 151 सेक्शन, 158 सेक्शन, 51 ऑर्डर, एका ऑर्डर मध्ये 100 रूल आला तरी 10 मार्काला. रेंट कंट्रोल ऍक्ट 60 सेक्शनचा 10 मार्काला येतो. पहिल्यांदा रेंट कंट्रोल कर. डिमांड अँड सप्लाय थेरी जमली पाहिजे पहा. ही स्पर्धा परीक्षा आहे, नजरेसमोर कंटिन्युअस मार्किंग सिस्टीम असली पाहिजे. एकच पाहायचं, हे वाचल्याने मार्क पडणार आहेत का, जादा मार्क पडणार आहेत का, रिझल्ट येणार आहे का. जर उत्तर हो आलं तर सगळ्यात बेस्ट, आणि उत्तर जर नाही आलं, याच्यातनं मार्क पडते ना, याच्यातनं उत्तर येत आहे ना, परीक्षेला जास्त वेळा विचारते, स्किप. हे आर्ट तुम्हाला जमलं पाहिजे. आर्ट ऑफ म्हणजे आपण जे स्किपिंग म्हणतो ना, काय सोडायचं आणि काय नाही सोडायचं, हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये खूप चांगलं जमलं पाहिजे. इंटरप्रिटेशन पण आपल्याला नवीन डेव्हलप करता आले पाहिजे. इंटरव्ह्यूला ह्यावेळेस आमच्या JMFCच्या इंटरव्ह्यूला प्रश्न विचारले, डीजेच्याही काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. BNS मध्ये काय लूपहोल्स राहिले तुम्हाला सांगता येईल का? BNS मध्ये काही आणखी नवीन ऍड करायचं होतं तुम्हाला सांगता येईल का? आणि BNS मध्ये एक सिरियस ब्लंडर झाला. BNS मध्ये सिरियस ब्लंडर झाला एक सर. आपल्याकडे जुना 377 होता, अननॅचरल ऑफेन्स. तो सेक्शन असा होता, whoever has a sexual intercourse with any man, woman or animal against the order of nature shall punish with 10 years or life imprisonment. Let's break down 377. 377 खाली 5 प्रकारचे फिजिकल ऍक्ट ऑफेन्स व्हायचे. 5 प्रकारचे फिजिकल ऍक्ट. ते ऍक्ट कसे होते की if any man has a sexual intercourse with another man with his consent, दोघांची कन्सेंट आहे, तरी 377 लागायचा, बिकॉज इट इज अननॅचरल अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ नेचर. फर्स्ट ऍक्ट. If any man has a sexual intercourse with another man without his consent, हा रेप नाही होत. हा रेप होत नाही, because rape is not a gender neutral offense. Rape can be committed only by man upon woman, not by woman upon a man, and not by man upon a man. It is not a gender neutral. Third offense होता, if man has a sexual intercourse with a woman with her consent against the order of nature, that is unnatural. 377 लागायचं. If man has a sexual intercourse with a woman against the order of nature without her consent, 2013 नंतर हा रेप पण होतो आणि 377 पण लागायचा.
आणि 5वा इफ मॅन हॅज अ सेक्शुअल इंटरकोर्स विथ ॲनिमल बेस्टिलिटी. ह्या सगळ्या केसेसमध्ये LGBTQ कम्युनिटीचे राईट्स इन्व्हॉल्व होते. L means a lesbian, a woman who has a sexual attraction towards another woman. G means gay, a man who has a sexual attraction towards another man. B means bisexual, a man who has a sexual attraction towards another man as well as woman, vice versa. T means transgender, a person who is a neither male nor female, who is a combination of both male and female. एखादा व्यक्ती लेस्बियन आहे, गे आहे, बायसेक्शुअल आहे, ट्रान्सजेंडर आहे, हा काही त्याचा दोष नाही, तो काही आजार नाही, त्याचे बॉडीली जीन्स तसे डेव्हलप झाले आणि हे जीन्स डेव्हलप का होतात त्याचं उत्तर आजपर्यंत विज्ञानाला पण मिळालं नाही. याचं उत्तर आजपर्यंत सायन्सला पण मिळालं नाही. मग समजा दोन व्यक्ती गे असतील, अ मॅन हॅज अ सेक्शुअल अट्रॅक्शन टुवर्ड्स अनदर मॅन, दोन्ही व्यक्ती पर्टिक्युलरली गे आहेत आणि मॅन हॅज अ सेक्शुअल इंटरकोर्स विथ अनदर मॅन विथ हिज कन्सेंट, दोघांची कन्सेंट आहे. इफ दे आर गे फॉर देम इट इज नॅचरल. 98% भारतीयांना अननॅचरल वाटतं म्हणून अननॅचरल म्हणायचं का? आणि संविधानाने त्यांना अधिकार नाही दिले का काय? आणि त्यांची राईट टू प्रायव्हसी नाही का? राईट टू लाईफ इन्क्लूड राईट टू प्रायव्हसी विच इज अ फंडामेंटल राईट. असं म्हणून 2018 साली सुप्रीम कोर्टात 5 जजेस बेंच समोर मॅटर लागलं. नवतेज जोहार वर्सेस युनियन ऑफ इंडिया. The judgment of 5 judges bench of the Honorable Supreme Court decided over by Honorable Justice the Great Rohinton Nariman, Honorable Lady C. Bindu Malhotra, Honorable Justice Chandrachud. आणि त्यामध्ये 5-0 ने सुप्रीम कोर्ट रीड डाउन 377, रीड डाउन नॉट द स्ट्रक डाउन. मला वाटतं ड्राफ्टिंग कमिटीला रीड डाउन आणि स्ट्रक डाउन मधला फरक नाही कळला. रीड डाउन म्हणजे एखाद्या सेक्शन इंटरप्रिट करून त्यातला पार्ट अनकॉन्स्टिट्युशनल असंविधानिक आहे, बाकी सेक्शन संविधानिक आहे हे सांगणं. आणि स्ट्रक डाउन मध्ये सगळा सेक्शन असंविधानिक आहे. जसं अडल्टरी वॉज स्ट्रक डाउन इन जोसेफ शाइन, मग 377 वॉज नॉट स्ट्रक डाउन, इट वॉज रीड डाउन. मग 9 जोहार मध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय? अ कन्सेंच्युअल सेक्स बिटवीन 2 adults is decriminalized. Consensual sex between 2 adults is decriminalized. To that extent 377 is read down. To that extent 377 is read down. Consensual sex between 2 adults is decriminalized. महत्वाचं आहे. म्हणजे आता 5 पैकी 2 फिजिकल ऍक्ट काय झाले? रीड डाऊन झाले. कोणते? अ मॅन हॅज अ सेक्शुअल इंटरकोर्स विथ अनदर मॅन विथ हिज कन्सेंट. It is part of their privacy. State ने interfere करायचं काही कारण नाही. And woman has a sexual intercourse with a man has a sexual intercourse with a woman against the order of nature with consent. It is part of their privacy. 5 पैकी 2च ऍक्ट गेले, 3 राहिले होते. It was still offense. 9 जोहार मध्ये ऑनरेबल जस्टिस इंदू मल्होत्रा लेडीशिपचं वाक्य, हिस्ट्री ओज अन अपॉलॉजी टू द LGBT कम्युनिटी. इतिहास तुमची माफी मागतो, 150 वर्ष तुमच्यावर अन्याय झाला. हे वाक्य आहे सुप्रीम कोर्टचे. आणि आता 2023 ला BNS येताना मे बी लक्षात आलं की नाही माहित नाही, 377 सगळंच काढून टाकलं, सगळंच काढून टाकलं. आता मी मागच्या 2-4 महिन्यापूर्वी येरवाडा जेलमध्ये तिथल्या आतमधल्या जेलर लोकांना ट्रेनिंग द्यायला गेलतो नवीन क्रिमिनल लॉची. येरवाड्याच्या पोलीस स्टेशनलाही ट्रेनिंग द्यायला गेलतो. मी त्यांना म्हणलं आता उद्या जर एखादा कैदी तुमच्याकडे आला जेलमधला, येरवाडा जेलमध्ये, आणि तो जर म्हणला की ह्या 2 कैद्यांनी मला पकडलं आणि माझ्या संमतीशिवाय जबरदस्तीने माझ्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवले, मला त्यांच्या गुन्हा दाखल करायचा. सेक्शन 377 तर तुम्ही काढून टाका, गुन्हा दाखल करायला सेक्शन, सेक्शनच नाही. आणि त्याला समजून काय सांगायचे? हे गुन्हा होत नाही. पण इतका मोठा सिरियस ब्लंडर नसतो ना. कायदे मंडळाचे हे लक्षात आणून दिलं गेलं. सुप्रीम कोर्टाकडे गेले, कोर्ट म्हणला प्रत्येक वेळेस आमच्याकडेच कशाला, सरकारला पण काहीतरी ठेवा. चुकीचे दरवाजे वाजू राहिले, योग्य दरवाजे जा. अरे योग्य दरवाजावर वाजवले पण आता लगेच अमेंडमेंट करणार नाही, चांगले वाटत नाही. कायदा आला 1 जुलै 2024 ला, दुसऱ्या महिन्यात अमेंडमेंट. पण ते मीन व्हाईल जे ऑफेन्स घडतील ते आर ऑल रेमेडीलेस.
ऑल रेमेडीलेस. हे आपल्याला समजलं पाहिजे इंटरव्ह्यूच्या वेळेस, इतकं इंटरप्रिटेशन पाहिजे. किंवा ते 498 या कधी कधी इंटरव्ह्यूला विचारतात तुम्हाला काही सजेशन द्यायचंय का, आणि हे प्रश्न इतके महत्वाचे असतात. जर चांगलं सजेशन आलं ना, चांगलं, ती इंटरव्ह्यू तुझा किती खराब जाऊ दे, एक चांगलं सजेशन पास करून जाते. हा परफेक्ट आहे, थिंकिंग प्रोसेस परफेक्ट आहे विद्यार्थी. बरं, ते 498 आहे क्रुएल्टी टू मॅरिड वुमन, देशातला 1 नंबरचा सेक्शन आहे ज्याचा मिसयूज झाला. म्हणजे सुट्टीच नाही ते 498 ला. आणला त्यावेळेस चांगला आहे, तुम्ही आणला होता. आता थोडं जरी नवरा बायकोचे भांडणं झाले ना, ती बॅग बीग भरते आणि तुम्हाला सांगतो ती पहिली कुठं जाते, हा पोलीस स्टेशनला पहिली जाते, माहेर दुसरा स्टॉप असतो, पहिला पोलीस स्टेशन असतं. आणि ती पोलिसांना सांगते की महिलेचा झालेला आहे छळ, गुन्हा दाखल करायचा आहे, क्रुएल्टी टू मॅरिड वुमन. पोलीस म्हणते कुणावर दाखल करायचं आहे. हिचं म्हणणं असतं कुणावर दाखल करू शकते. मग सेक्शन सांगते पोलीस, हू एव्हर बीइंग हजबंड, तुझा हजबंड और रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड, आणि तुझ्या हजबंडचे नातेवाईक. ती म्हणते घ्या नाव. पहिला तर हजबंड, आता कोण राहिले, रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड. बरोबर, रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड मध्ये फादर इन लॉ, मदर इन लॉ, पहिले सासू सासरे, आता ननद, सिस्टर इन लॉ, तिची ननद. तुम्हाला सांगतो ती मेन व्हिलन, तिच्याविषयी 4 पानं लिहावेच लागतात. आपण जरी आपल्या क्लायंटला समजून सांगितलं नाही ते म्हणते कंप्लेंट नीट नाही झाली तर ते नवीनदा इन्स्ट्रक्शन घेऊन येते. ती मेन व्हिलन. त्याच्यानंतर तिचा हजबंड, त्या सिस्टरच्या नंदेचा हजबंड, त्या बिचाराचा काही संबंध नसतो तुम्हाला, त्याची ऑलरेडी फसवणूक झालेली असते. ज्यांच्या भाषेत त्याला म्हणतात आणि कन्फर्म करून टाकतात, त्याला कन्फर्म करून देतात की तुझी फसवणूक झालेलीच. त्याच्यानंतर त्याचा भाऊ, भावाची बायको, एखादं नाव विसरलं ना, तुम्हाला सांगतो पोलीस आठवण करून देते, हे आहे का. यांचा सगळा पॅनल जेलमध्ये असतो. तुम्हाला सांगतो यांचा जामीन करायला कोण शिल्लक नव्हतं बाहेर. आरनेश कुमार येईपर्यंत जामीन करायला कोण शिल्लक नसायचं. एका केस मध्ये असंच झालं. ऍडव्होकेटचा रोल किती महत्वाचा असते पहा, बारकाईने वाचणं किती महत्वाचं असते. खूप टेक्निकॅलिटी मध्ये जाण्यापेक्षा कधी कधी ऑब्झर्वेशन किती महत्वाचं असतं ऍडव्होकसी मध्ये. अशी केस झाली, हजबंड, सासू सासरे, सिस्टर इन लॉ, ननंद, तिचा हजबंडचा भाऊ, ब्रदर, त्याची वाईफ, आणि हजबंडच्या ब्रदरच्या वाईफचा ब्रदर पण घेतला, यालाही घ्या. ठेवलं वाच काय सर, रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड घ्या याला. ट्रायल कोर्टात गेलं, त्याचं एकाच वाक्याचं आर्ग्युमेंट होतं, साहेब मला डिस्चार्ज करून टाका म्हणे सगळं. त्याने का म्हणे अंडर 498 हू कॅन बी प्रॉसिक्युटेड, हू एव्हर बीइंग हजबंड ऑर रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड. त्याने कोर्ट बोलवलं, तुला काय म्हणणं आहे. तर म्हणा आय एम नॉट हर हजबंड्स रिलेटिव्ह, मी तिच्या हजबंडचा रिलेटिव्ह नाही. कोर्ट म्हणलं असं कसं. हे बघ, हजबंड, त्याचा भाऊ, त्याची वाईफ, आणि तू तिचा भाऊ, झालं की रिलेटिव्ह. त्याचं म्हणणे असे त्यांना 1000 नातेवाईक आहेत, मी एकटाच कोणता मानाचा होतो. तो मानाचा छे म्हणे. खालच्या कोर्टाने काय त्याचं ऐकलं नाही, ते वरच्या कोर्टाने. आणि त्याने काय म्हणजे एकच लाईनीचा आर्ग्युमेंट आहे, तेवढंच ऐकून घ्या. त्याने काय म्हणे अंडर 498 हू कॅन बी प्रॉसिक्युटेड, हू एव्हर बीइंग हजबंड ऑर रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड. कोण म्हणणं तुझं काय म्हणे, अरे आय एम नॉट हर हजबंड्स रिलेटिव्ह, मी नातेवाईकच नाही म्हणे तिचा, तिच्या हजबंडचा मी नातेवाईक नाही. त्याला नातेवाईक असण्या नसण्याचे फायदे तोटेच सगळे कळालेले होते तुम्हाला सांगतो. कोर्ट म्हणलं नाही, काही आर्ग्युमेंट करतो नाही, डिसमिस म्हणे. ते सुप्रीम कोर्टात गेले, म्हणजे साहेब 2च वयचा आर्ग्युमेंट काय म्हणे अंडर 498
only her husband and relative of her husband can be prosecuted and I am not her husband's relative. Supreme Court म्हणलं what do you mean by the term relative? त्याचं म्हणणे not defined. कोर्ट म्हणलं BNS म्हणे नाही, IPC म्हणे नाही, CRPC म्हणे डेफिनेशन नाही, म्हणे जनरल क्लॉजेस ऍक्ट नाही. सुप्रीम कोर्ट म्हणलं the need of interpretation arise. We have to define the term relative. आणि सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की रिलेटिव्ह मीन्स ओनली दोन रिलेटिव्ह हु आर रिलेटेड डिरेक्टली टू द हजबंड बाय ब्लड मॅरेज ऑफ अडॉप्शन अँड ही वॉज ॲक्विटेड. पण या लागतच नाही म्हणजे इथपर्यंत आणलं कशाला याला. आर्ग्युमेंट तुम्हाला सांगतो एकाच वाक्याचं होतं, त्याच्यावर नव्हतं. तर ते डेव्हलप करताना जे वाचण्याची स्किल लागते ती सेम स्किल स्पर्धा परीक्षेमध्ये पण वाचते बेरॅक वाचताना, आणि ती सेम स्किल आर्ट ऑफ ॲडव्होकसीमध्ये लागते. हा अभ्यास कधी वाया जात नसतो. तुम्ही डिस्ट्रिक्ट जजचं प्रिपरेशन करा, फॅमिली कोर्ट जजचं करा, जेएमएफसीचं करा, यातला एकही शब्द हा अभ्यास कधी वाया जाणार नाही. एक तर इकडं स्पर्धा परीक्षेत यश मिळेल नाही तर प्रॅक्टिसमध्ये त्याचा प्रचंड फायदा होतो. पण असं होणार नाही की तुम्ही काहीतरी वाचलंय, वेळ दिलाय आणि तो वेळ पर्टिक्युलरली वाया गेला, असं तर कधीच होत नाही. हेही तुम्ही तेवढंच पर्टिक्युलरली समजून घेतलं पाहिजे. आणि मग ते फॅमिली कोर्टला हे सेक्शन असतोच. BNS सगळा नसतो, पण फॅमिली कोर्ट जजच्या एक्झामला डीजेला तर BNS सगळा आहे, जेएमएफसीला सगळा आहे, पण फॅमिलीला ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेजचा जो चॅप्टर आहे बिगॅमीचा तो असतो. आणि पर्टिक्युलरली 498 जनरल सेक्शन असतं, बाकी दुसरं काही नाही. BNSS फॅमिली कोर्ट जजला नाही, पण डिस्ट्रिक्टला आणि जेएमएफसीला आहे. पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली की नाही, माझ्या लक्षात म्हणजे तुमच्या लक्षात आली की नाही माहिती नाही, हे तिन्ही नवीन कायदे आहेत ना, ह्या नवीन कायद्याला ना इंग्लिश मध्ये नाव नाही. त्याचं नाव काय माहिती का? भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. BNS, BSA आणि BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS येते. काही जण आणखी त्याला BSNL म्हणून राहिले, तर ते सवय लागेपर्यंत होईल ते BNSS आहे. याच्या मागचा ना इंटरेस्टिंग किस्सा आहे. नेहमी असं म्हणतात ना, व्हॉट माइंड डझंट नो आय डझंट सी. जे मनाला माहित नसतं ना, डोळ्याला कधी दिसत नसतं. तर हे खूप मनाला माहित लागतं की का इंग्लिश मध्ये नाव नाही दिली. त्याच्याकरता खरंच संविधान माहिती लागतं, खरंच, आणि ते एकदम बाय हार्ट करायला लागते. तेव्हा लक्षात यायला लागते की अरे हा हे काय कशामुळे आहे. त्याला मागचा किस्सा सांगतो तुम्हाला, हे का इंग्लिश मध्ये नाव नाही. आपल्या गव्हर्नमेंटची थोडी पॉलिसी आहे की वन नेशन वन लँग्वेज. गव्हर्नमेंटचा वननेसवर जोर असते थोडा. वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन टॅक्स, वन नेशन वन लँग्वेज. आता एक लँग्वेज कोणती तरी एकच असायला पाहिजे. तर नॅशनल लँग्वेज बनवायची जर झालं भविष्यात तर कोणती बनवायची ना. तर सगळ्यात जास्त भाषा बोलणारी मंडळी कोणती, तर तुम्हाला सांगतो मग हिंदी. नॉर्थ साईड सगळी हिंदी बोलतात, ते 7-8 राज्य. आपलं साहजिकच मराठी आहे, तर साहजिकच सगळे आपण बोलतो, पण सगळ्या भारतात तर नाही. आणि साऊथच्या लोकल लँग्वेज आहेत, तमिळ, तेलुगू, कन्नड. आपल्या देशात नॉर्थ साऊथ कॉन्फ्लिक्ट लँग्वेजच्या बेसिस. साऊथचे मंडळी काही झालं हिंदी नाही बोलत, इंग्लिश बोलतील, लोकल लँग्वेज बोलतील, हिंदी अजिबातच नाही बोलत. नॉर्थ साऊथ आपली अडचण नाही, आपण मध्ये येत. तुम्हाला सांगतो दोघांच्या मध्ये येत नॉर्थ साईडचं. आपण ना एकदम असं इमोशनल आउटरीच होत नाही. आपण एकदम आपलं एकदम प्रॅक्टिकल काम असते आपलं. काय म्हणणं, तिसरी भाषा बोलायची, सिलेबस मध्ये ऍड करा, सुरू. बंड बिंड वगैरे आपलं कमी असते मला. आपलं आपण ना थोडं न्यूट्रल माणसं आहोत आपण. तसं पाहिलं तर वी आर फार कल्चर्ड. म्हणजे मी तर नेहमी सांगतो महाराष्ट्राच्या किंमत महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर खूपच कळते. वी आर फार कल्चर्ड. म्हणजे मी एक आपला सोशियोलॉजीचा विद्यार्थी आहे, तर मी नेहमी सांगतो, कधी कधी माझ्याकडे पॅरेंट्स येतात ज्युडिशरीला, तर काळजी असते आमची मुलगी आहे, आमची घरातून कधी बाहेर नाही गेली. तर व्हॉट इज द रिझन की देशामध्ये एवढे सगळे शहर असताना पुणे इज द ओनली एज्युकेशन हब. देशात काही कमी शहर होते का? एज्युकेशन इन्स्टिट्यूशन कमी होत्या का? व्हाय ओनली पुणे इज द एज्युकेशन हब? आणि याच्या मागचं मेन रिझन आहे पुण्याची सिक्युरिटी आणि कल्चर. ओके, दिस इज द मेन रिझन. की ना मी 20 वर्षामध्ये रात्री 2 वाजता एखादा मूवी सुटला
तर एखादी मुलगी स्कूटीवर निवांत चाललेली असते, तिच्या मनात शंका नाही, भीती नाही, कुणी छेडल वगैरे काही नाही, एखादी दुसरी रिअल घटना घडते. हे दिल्लीत तिने 6च्या नंतर घराच्या बाहेरच निघून दाखवा. मुलींनी सोडा, दिल्लीत पोरांनी बाहेर निघून दाखवा. फार कल्चर. आणि मग ते आपलं काही हे नसतं. पण मग साऊथचे मंडळी हिंदी बोलतच नाही, तर मग आता गव्हर्नमेंटचं म्हणणं यांना हिंदी बोलायची सवय लावायची. मग आता गव्हर्नमेंट काय करतं, काही नवीन आणलं हिंदी, ट्रेन नवीन हिंदी नाव, कायदे नवीन हिंदी नाव. मागच्या 2 वर्षात एक नवीन कायदा आलाय, जनविश्वास अधिनियम. इन्व्हायरमेंट लॉ मध्ये अमेंडमेंट आणली, कायद्याचं नाव दिलं जनविश्वास अधिनियम. आता जर हे 3 क्रिमिनल लॉ देशभर चालणार, नावच जर हिंदीत आणले तर कोणीतरी बोलल ना. वकील मंडळी बोलतील, जजेस बोलतील, क्लायंट बोलतील, पोलीस बोलतील, आणि मग ते सवय लागेल हळूहळू. म्हणून हिंदीत नाव. ते मद्रास बार असोसिएशन देशातला सगळ्यात रेप्युटेड बार आहे. ते दर महिन्याला राष्ट्रपतीला पत्र लिहितं, या कायद्याला नवीन इंग्लिश मध्ये नाव द्या. केरळ आहे बार असोसिएशन, तर केरळ हायकोर्टात रिट फाईल केली, आम्हाला इंग्लिश मध्ये नाव पाहिजे. हे सगळे म्हणले तुम्ही ना होम मिनिस्ट्रीकडे जा म्हणे, त्यांना प्रेझेंटेशन करा. हे सगळे गेले होम मिनिस्ट्रीकडे, आम्हाला याच्यात इंग्लिश मध्ये नाव पाहिजे. होम मिनिस्ट्री म्हणजे आहेत ना इंग्लिश मध्ये नाव. त्याने कुठे म्हणे काय BNS, त्याने म्हणजे मग भारतीय न्याय, भारतीय साक्ष अधिनियम. तर असं हे ना तेव्हाच कळायला लागतंय जेव्हा तुमचं संविधान चांगलं असेल. अशा प्रकारे खूप सगळ्या स्ट्रॅटजी वर्कआउट करतात. सांगण्यासारखं खूप असतं. वेळेची बंधन आहे. मी मास्टर आहे, मला आपलं सकाळी सुरू झालं का मी दिवसभर सुरू असू ठेवू शकतो. मी काय असं लवकर बंद होण्यातला प्रकार आहे नाही. त्या वेळेचे बंधनही आपण पाळले पाहिजेत, थांबले पाहिजे. जाता जाता माझ्याही कामाचं फायद्याचं काहीतरी करून जातो. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे 2026 इलेक्शन आपले डिक्लेअर झालेले आहेत. 24 मार्चला मतदान आहे. ह्यावेळेसचं इलेक्शन बाकी सगळ्या इलेक्शन पेक्षा वेगळं असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या हायपावर कमिटी खाली हे इलेक्शन पर्टिक्युलरली कंडक्ट होत आहे. 18 जेंट्स आणि 5 महिला असे टोटल 23 लोक निवडून द्यायचे आहेत. आणि 2 महिला कोऑप्ट होणार आहेत. ते कोण कोऑप्ट करेल, सर्वोच्च न्यायालय करेल पर्टिक्युलरली की बार काउन्सिल ऑफ इंडिया करेल, ते येणाऱ्या काळामध्ये डिस्कशन होईल. सध्या तरी त्याचं एकच बॅलेट आहे असं त्यांचं पर्टिक्युलरली त्यांनी डिक्लेअर केलंय की मेल आणि फिमेल करता वेगळं बॅलेट नसेल. 1, 2, 3 हे कॉमनच द्यायला लागतील. आणि ज्याला जे मतं पडतील त्या मतानुसार पहिले 18 जेंट्स आणि ज्याला जे मतं पडतील त्या मतानुसार पहिल्या 5 महिला, असं त्यांचं चाललेलं आहे. कालही सुप्रीम कोर्टात एक थोडी पिटिशन होती की महिलांकरता सेपरेट बॅलेट जे बार काउन्सिलने डिक्लेअर केलं तर ते हायपावर कमिटीने क्रॅश केलेलं आहे. पण या निवडणुकीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पर्टिक्युलरली हायपावर कमिटीने कोड ऑफ कंडक्ट डिक्लेअर केलेला आहे. त्या कोड ऑफ कंडक्टमध्ये सगळ्या उमेदवाराला पहिल्यांदा तर मॅनिफेस्टो डिक्लेअर करायला बंदी घातलेली आहे की कोणताही उमेदवार जाहीरनामा घोषित करू नाही शकत. कारण हे प्रोफेशनल बॉडीचं इलेक्शन आहे, त्यामुळे खूप कोणी जाहीरनामा प्रायोरिटी थोड्याफार तुम्ही सांगू शकता, पण जाहीरनामा तुम्ही घोषित नाही करू शकत किंवा असे काही खूप प्रॉमिसेस नाही देऊ शकत तुम्ही निवडून गेल्यावर हे करल ते करल वगैरे वगैरे. हेही बार काउन्सिल ऑफ च्या इलेक्शनमध्ये कोड ऑफ कंडक्ट कमिटीने जाहीर केलं. त्यामुळे खूप काही आश्वासनं तर देऊ शकत नाही किंवा काही म्हणण्याचा काही अर्थ नाही. 25 लोक आपल्याला चांगले लागत असतात, त्यामध्ये आपल्याला चांगले 25 लोक निवडून द्यायचे आहेत. एवढंच फक्त सांगेल किंवा ॲडव्होकेटच्या वेलफेअर करता काम करत राहील. विद्यार्थी नवीन पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांच्या वेलफेअर करता काम करत राहील. बऱ्याचशा गोष्टी आहेत, प्रश्न बरेचसे असतात. प्रश्न पर्टिक्युलरली ॲडव्होकेट प्रोटेक्शन असेल, ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल असेल तर ते चेंडू विधानसभेच्या कोर्टात आहे. असं जर कोणी म्हटलं, मी जरी म्हटलं समजा ते ॲडव्होकेट प्रोटेक्शन वगैरे वगैरे बनवलं तर मला वाटतं ते चुकीचं असेल. एकट्या माणसाच्या हातात काही नाही किंवा पर्टिक्युलर जोपर्यंत विधानसभेचे मेजॉरिटी आमदार त्याला सपोर्ट करत नाहीत, पण फॉलोअप घेणं आमचं काम असेल एवढं मात्र सांग. JMFC किंवा ज्युडिशियल सर्व्हिसेसच्या एक्झामिनेशन लेट होत आहेत. ॲज अ बार काउन्सिलची बॉडी 8 ते 10,000 वकील विद्यार्थी दरवर्षी परीक्षेला बसतात आणि ही लेट झाल्यामुळे थोडं डिप्रेशन येऊ शकतं, फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. तर ते फॉलोअप घेण्याचं काम नक्कीच बार काउन्सिलचं आहे.
तर मला वाटतं ती जबाबदारी मी चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. ते फॉलोअप मात्र मी नक्की घेऊ शकतो. ते फॉलोअपही महत्त्वाचं आहे. आपल्याला ह्या बार काउन्सिलमध्ये मी तर तुम्हाला म्हणणारच आहे किंवा मला प्रथम पसंतीचं मत तुम्ही द्या. पण समजा एखाद्याला म्हणलं जमलं बा प्रथम पसंतीचं नाही जमलं तर तुम्ही दुसऱ्या पसंतीचं द्या, तसं काही अडचण नाही. एखाद्याचं म्हणणं बा दुसऱ्या पसंतीचं नाही जमणार बा तू तिसऱ्या पसंतीचं दे, काय अडचण नाही. त्याच्या खाली काय तू सरकू नको. कारण आपल्याला 25 चांगली मंडळी तिथे आली पाहिजे जे ॲडव्होकेटच्या वेलफेअर करता आणि सगळ्यांकरता काम करत राहील. तुम्हाला मी सगळ्यात शेवटी एकच सांगेल किंवा तुमच्या सर्वांच्या कुटुंबातला एक सदस्य तिथं असेल जेव्हा तुम्ही केव्हाही तुम्ही हक्काने त्याला काम सांगू शकता किंवा तुम्हाला तुमचं एखादं काम तिथे पडलं तर फॉलोअप घ्यायची गरज पडणार नाही. ते फॉलोअप घेण्याची जबाबदारी माझी असेल. सिनियर तर मला रागवूनही सांगू शकतात किंवा ते तू हक्काने कर, कारण बरंच मी लहान आहे तुमच्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींपेक्षा. पण सगळ्यात शेवटी एकच विनंती करेल की आपण मला तिथे प्रथम पसंतीचं मत देऊन बार काउन्सिलला तिथं काम करण्याची संधी द्यावी, एवढा सगळ्यांना शब्द देतो, विनंती करतो आणि तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही एवढा शब्द देतो. थँक्यू व्हेरी मच. पिन ड्रॉप सायलेन्स जवळपास 2 तास कसा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण सरांच्या वक्तृत्वानं आणि कर्तृत्वानं दिलेलं आहे. आदरणीय अध्यक्ष सरांना शुभेच्छा देतात. आदरणीय अध्यक्षांना विनंती करतो शुभेच्छा द्यायला. धन्यवाद तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिला. आता शिरसाट सरांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तर त्यांना आपल्या फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन तर्फे आम्ही शुभेच्छा देतो आणि भविष्यात आशा करतो की पुन्हा आपल्याला मार्गदर्शन करायला ते नक्की येतील. सरांचं मातृत्व, दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व तुम्ही सर्वांनी बघितले, आम्ही अनुभवले. सरांचं नेतृत्वही आम्ही अनुभवू असं वाटतं मला. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतो. खूप उशीर झालाय, सर्वांना कोर्टात जायचंय. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. बारचे खजिनदार राहुल सर यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन आयोजित कायदा कट्टा या लेक्चर सीरीजमध्ये आज आपल्याला लाभलेले कायदेशीर अभ्यासक ॲडव्होकेट गणेश शिक्षक सर यांनी वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे खूप बारच्या वतीने आभार मानतो. तसेच उपस्थित सर्व सिनियर विधिज्ञ यांचे आभार मानतो व अध्यक्षाच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपल्यास जाहीर करतो व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला बरोबर कळवण्यात येईल. One second. Look here. One more. Done. Okay. बारला गेलोय काय गेलोय तर आपली जबाबदारी आहे सर. प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही सर. क्लास, विद्यार्थी, ज्युडिशियरी या सगळ्या गोष्टी करत सर प्रचार करतायत. सर उभं राहणं सरांच्या नावासाठी नाही, पैशासाठी नाही, कशा स्वार्थासाठी नाहीये सर. तुमच्या आमच्यासाठी उभे आहेत. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, सर्वांची. सरांसाठी माझ्याने एक मत होते तर मी एक मत कुठल्या हालतीत सरांसाठी करून घेणार आहे. 2 होतील तर 2 करून घेणार आहे. ही सगळ्यांची जबाबदारी आहे. एक रिक्वेस्ट करतो, कळकळीची विनंती करतो की सरांसाठी आपल्याला काम करायचं. बाकी आपण खूप जणांसाठी काम करतो. सर्वजण आजपर्यंत बारला गेले की आपल्या वतीने जाणारे आहेत, आपल्याला मतदानही करायचं. कळकळीची विनंती आहे सर्वांना. तुम्ही तर करणार आहे आपण सगळे, परंतु आपले मित्र असतील, नातेवाईक असतील, मामा आहे, काका आहे, कोण असेल, व्हॉट एव्हर, जेवढे कॉन्टॅक्ट होतील नाव तरी पोहोचू देत आपलं, मग आपण कन्वर्ट करू. त्यांना रिक्वेस्ट आहे सगळ्यांना.
या ना सर तुम्ही या आणि आमचे उपाध्यक्ष स्पीकर मॅडम आहेत, ज्यांना एक बोलू. शाळेमध्ये तो पैसा सरांच्या क्लासेस खूप जोरात हे माहिती खूप वाट बघताय हो नाही काहीच विषय नाही.